हात बघताना दोन्ही हात बघावे आणि डाव्या हाताला 30% तर उजव्या हाताला 70% आम्ही मताधिक्य देतो. हातावरच्या रेषा बघून काय काय कळू शकतं? म्हणजे पास्ट कळतो, फ्युचर कळतो, करिअर कळतं, पैसा, सगळं कळतं. तुम्ही जो प्रश्न विचाराल ते हातावरनं आपल्याला सांगता येतं. कुंडलीमध्ये तुम्हाला लिमिटेशन्स असेल की तुम्हाला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण हे खूप करेक्ट लागतं. त्या हातावरती तीळ कुठेही वाईटच. मग तीळ ज्या भागात आहे त्या भागाचं तो दुर्बलत्व देतो. बोटांना पण ह्याच्यात खूप जास्त महत्त्व. रादर ग्रहांचं बळ हे बोटांवरनं ठरतं. तर रवीचं बोट वाकडं झाल्यानंतर त्या माणसावर मानहानी येतेच येते. अंगठा जर आरामात मागं दाबला गेला तर माणूस स्वतःच्या मतांवर ठाम राहू शकत नाही. दर 5 वर्षांनी हातावरच्या रेषा बदलतात असं म्हणतात. तर मग त्याच्यानुसार भविष्य पण बदलतं की आहे तेच राहतं? माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतो तेव्हा मी कमीत कमी त्याचा पाऊण ते 1 तास घेतो आणि मग त्याच्या प्रश्नांची उत्तरं देतो. कुठल्याही ज्योतिषाकडे जाणारा माणूस आनंदी आहे, मी सुखी आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून येत नाही. दुःखीच माणूस आपल्याकडे येतो. घटस्फोट पण दिसतो हात बघून. पण हिंदू संस्कृतीच्या कुठल्याही ग्रंथ, उपनिषद जे काय तुम्ही उघडून बघाल त्याच्यात घटस्फोट हा साधा संज्ञा सुद्धा नाही, साधं ते अक्षर सुद्धा नाही आहे. तर करिअर संदर्भात हातावरचे कुठले कुठले भाग काय काय सांग? आयुष्यातला कोणताही प्रश्न हाताच्या या 4 रेषा आणि हे उंचवटे यांच्या कॅल्क्युलेशनने आपल्याला नक्की सांगता येतं. एक मुख्य आरोप या शास्त्रावर केला जातो की ज्याला हातच नाही त्याच्या भविष्याचं काय? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मंडळी, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो एका वेगळ्या विषयावरचं पत्र. आजचं पत्र आहे भविष्य या विषयावरचं. खरं तर आपण जन्माला जेव्हा येतो तेव्हा म्हणतो की सटवाई तुमचं भविष्य लिहून ठेवते, किंवा आपण जेव्हा पत्रिका गुरुजींकडून काढून घेतो त्याच्यामध्ये पण आपल्या भविष्याबद्दल काही ना काही प्रेडिक्शन्स केलेले असतात. पण हात बघायचा पण अनेक जणांना इंटरेस्ट असतो. त्याचं पण एक वेगळं शास्त्र आहे आणि त्याच शास्त्रातले तज्ज्ञ आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. प्रद्योत पेंढारकरजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. प्रद्योत दादाची मी एक विस्तृत ओळख करून देतो. खूप व्हर्सटाईल व्यक्तिमत्व आहे. राजवारसा नावाचं त्यांची एक मूव्ही प्रोडक्शनची कंपनी आहे, म्हणजे चित्रपट निर्माते आहेत, छान छान चित्रपटांची निर्मिती केली आहे. शिवाय शिवकालीन युद्धकला ज्या आहेत त्याचं त्यांनी व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन त्याच्या हाताखाली जवळपास हजारो विद्यार्थ्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. आत्ता शिवरायांच्या काळात जी शस्त्र होती त्याचं जवळपास 550 शस्त्रांचं त्याच्याकडे कलेक्शन आहे. पण आजचा विषय मात्र इंटरेस्टिंग आहे, ज्याच्यात तो तज्ज्ञ आहे. हस्तरेखाशास्त्र. आपल्या हातावरच्या ज्या रेषा असतात त्या आपल्याला खूप काही सांगत असतात आपल्या आयुष्याबद्दल. मग अगदी बोटांचे पण काही अर्थ असतात, वेगळ्या वेगळ्या ठश्यांचे अर्थ असतात. या सगळ्या रेषा असतात त्या डार्क असतात काही जणांच्या, किंवा विरळ असतात, पातळ असतात. तर या सगळ्यावर आपलं काही ना काही भविष्य अवलंबून असतं. तर आजचा हा सगळा एकूण विषय आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. यूट्यूबवर आम्हाला बघत असाल तर आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचं पत्रपेटीत पडलं की तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल. तत्पूर्वी मी जो हा शर्ट घातला आहे हा मी घेतला आहे खादी वर्ल्ड, जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड, पुणे येथून. त्यांच्याकडे खूप छान कलेक्शन आहे खादीचं. त्यांच्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, त्यालाही नक्की भेट द्या. चला सुरू करूया. दादा पुन्हा एकदा स्वागत आहे द पोस्टमनमध्ये. धन्यवाद. मी आत्ता ओळख करून देताना ज्या व्हास्ट कॅनव्हास सांगितला तुझा की मूव्ही प्रोडक्शन हाऊस पण आहे, शिवकालीन शस्त्रांचं पण इतकं प्रदर्शन तू करत असतोस, किंवा इतके विद्यार्थी आहेत त्याचे पण, तर हस्तरेखाशास्त्राकडे का वळावं असं वाटलं तुला? बेसिकली हे शास्त्र याच्याबद्दल इंटरेस्ट होताच, किंवा एक उत्सुकता होती. घरात वडील पत्रिका बनवायचे, त्यांच्याकडे त्यांची पुस्तकं भरपूर होती. ते पुस्तकं वाचून खरं तर काहीच कळलं नाही. मग पुण्यात एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये फोन केला की मला ज्योतिष शिकायचं आहे. त्यांनी सांगितलं आमच्याकडे फक्त आत्ता हस्तसामुद्रिकची बॅच आहे. त्यामुळे नशिबाने मी हस्तसामुद्रिकमध्ये आलो. हस्तसामुद्रिकमध्ये आल्यानंतर 2014 ते 2017 मी याचं पूर्ण प्रशिक्षण घेतलं किंवा शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर 2017 ते आजपर्यंत मी त्याची प्रॅक्टिस करतो आहे. क्या बात आहे. मला थोडीशी उत्सुकता अशी आहे की हे शास्त्र सुरू कुठे झालं, भारताशी याचं काही कनेक्शन आहे का, आणि याला वैज्ञानिक आणि लॉजिकल आधार नक्की काय? वैज्ञानिक आधार म्हणलं तर आम्ही याला हस्तसामुद्रिक शास्त्र असंच म्हणतो. शास्त्र म्हणण्यामागे त्याचं एक कारण आहे. शास्त्र हे कधी डिफाईन होतं तर कुठलीही गोष्ट ज्याला स्थळ, काळ आणि वेळ याचं लिमिटेशन नाही किंवा याची बाउंड्री नाही. म्हणजे हाताच्या रेषा आपण इथे बघितल्या काय, अमेरिकेत बघितल्या काय, जर्मनीमध्ये बघितल्या काय, रेषा सेमच आहे. बरोबर. त्यामुळे स्थळ झालं, वेळ म्हणजे रात्री बघा, सकाळी बघा, दुपारी बघा, रेषा तशाच राहणार आहेत. आणि
काळ बघा, म्हणजे आज बघा, मागच्या 50 वर्षांपूर्वी बघा किंवा पुढच्या 50 वर्षांपूर्वी बघा, हाताच्या रेषा ह्या सेमच राहणार आहेत. हाताचा पोत किंवा हाताची जी बांधणी आहे ती ठिकाणानुसार थोडीफार कमी जास्त इकडे तिकडे होईल, पण ज्या मुख्य रेषा आहेत ज्याच्यावरनं आपण हाताचं भविष्य सांगतो त्या कधीच बदलत नाहीत. अच्छा. त्यामुळे मग आम्ही ह्याला हस्तसामुद्रिक शास्त्र असं म्हणतो. म्हणजे कुठेही बघा रेषा सेमच असणार आहेत. अच्छा. आणि याचा उगम म्हणला तर हे भारतीय शास्त्रातनंच उगम झालेलं आहे. त्याच्यानंतर किरो नावाचा एक युरोपियन अभ्यासक इथे आला. त्यांनी सगळी पुस्तकं, वेदातले सगळे जे काही उपलब्ध माहिती होती ती तिकडे नेली. त्याच्यानंतर त्यांनी ती ट्रान्सलेट केली आणि आज खरं तर आपल्या इथं किरोचीच जास्त पुस्तकं अवेलेबल आहेत. म्हणजे ही सुरुवात खरं तर आपल्या शास्त्रांपासूनच झालेली. म्हणजे बाकीच्या क्षेत्रात पण जसं आहे की योग आपल्या इथेच आलं, पण बाहेर फिरून तिकडून परत आल्यानंतर इथे फेमस होतं. पण तीच बॉम्ब आहे. पण चांगली गोष्ट आहे की आपले पण लोक आता याच्यामध्ये जास्तीत जास्त येत आहेत. आणि मला वाटतं की याबद्दल ना बाहेरच्या देशातले पण लोकांना खूप क्युरिओसिटी असेल तर ते भारतीय माणसांनी सांगितल्यावरच विश्वास ठेवत असतील. आता म्हणजे अगदी वाईटात वाईट म्हणजे माझ्याकडे दक्षिण कोरियाचं पण क्लायंट आहे. काय सांगतं? म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी हे तर म्हणजे नॉर्मल आहेत, पण दक्षिण कोरिया या देशात जिथे खूप जास्त वेगळंच प्रकरण आहे, बरोबर, त्या देशातले लोक पण माझे क्लायंट आहेत. क्या बात आहे. आता टेक्निकॅलिटीजमध्ये जाऊ थोडंसं आपण याच्या, की कुठला हात बघितला जातो? दोन्ही हात तेवढेच महत्त्वाचे आहेत म्हणतात, पण तरी आपला एक नैसर्गिक हात असतो, तर कुठला हात बघितला जातो आणि त्याचं मागचं लॉजिक काय? पहिल्यापासून एक असं गोष्ट चालत आली की स्त्रियांचा डावा बघायचा आणि पुरुषांचा उजवा बघायचा. अच्छा. खरं तर मी जेव्हापासून अभ्यास करतोय तेव्हापासून मी अनुभवलं की दोघांचे दोन्ही हात बघितले पाहिजेत. ओके. म्हणजे पुरुषाचा पण दोन्ही हात बघितले पाहिजेत, स्त्रियांचे पण दोन्ही हात बघितले पाहिजेत. आपला डावा हात जो आहे तो आपलं प्रारब्ध घेऊन आलेला, आपलं नशीब घेऊन आलेलं आहे, आणि आपला उजवा हात जो आहे तो आपण ज्या पद्धतीने कर्म करू त्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट देत राहतो. ओके. मी पुढे सांगेनच की हातावरच्या रेषा बदलतात, काय होतात, तो विषय पुढे येईलच. पण हात बघताना दोन्ही हात बघावे, आणि डाव्या हाताला 30% तर उजव्या हाताला 70% आम्ही मताधिक्य देतो. अच्छा. येस. मी जनरल ऐकलं होतं की एकच हात बघून त्याच्यावरच्याच रेषा तेवढंच तुमचं डिफाईन करतं. तसं नाही आहे, दोन्ही हातांचंही बऱ्यापैकी सेम महत्त्व आहे. उलट मी म्हणेल काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या डाव्या हातावरती खूप जास्त स्पष्ट. डावा हात म्हणण्यापेक्षा आपण इनॅक्टिव्ह हँड बघूया. ओके. म्हणजे जो डावखुरा व्यक्ती आहे त्याचा उजवा हात इनॅक्टिव्ह असतो आणि डावा हात ॲक्टिव्ह असतो. बरोबर. जो बाकीच्यांचा उजवा हात ॲक्टिव्ह असतो आणि डावा हात इनॅक्टिव्ह असतो. सो डाव्या हातावरती अशा काही ठराविक रेषा आहेत ज्या असतील तर तुमचं घटना घडणारच आहेत. म्हणजे तुम्ही जर फक्त एकच हात बघितला तर त्या रेषा तुम्हाला दिसणार नाही आणि त्या घटना तुम्हाला कळणार नाहीत. ओके ओके. मला खूप क्युरिओसिटी आहे की हातावरच्या रेषा बघून काय काय कळू शकतं? म्हणजे पास्ट कळतो, फ्युचर कळतो, करिअर कळतं, पैसा किंवा घटना काय काय घडणार आहेत, असं काय काय कळतं त्याच्यात? खरं तर या प्रश्नाचं उत्तर आहे सगळं कळतं. अच्छा. म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या काही घटना असतील, मग ते आर्थिक असतील, आरोग्याच्या विषयक असतील, विवाह असेल, रिलेशन्स असेल, बिझनेस असेल, नोकरी असेल, सगळ्या गोष्टी हातावरनं आपल्याला बघता येतात. हातावरच्या ज्या काही वेगवेगळ्या रेषा आहेत प्रत्येक रेषेला तिचं महत्त्व आहे. मग अगदी तुमचं मायग्रेन असेल ते सुद्धा कळतं, हार्ट अटॅकसुद्धा कळतो, पॅरालिसिससुद्धा कळतो, नोकरी करावी, जॉब करावा, गव्हर्नमेंट जॉब करावा, काय तुम्ही जो प्रश्न विचाराल ते हातावरनं आपल्याला सांगता येतं. बरं. पण एक साहजिक प्रश्न पडतो सगळ्यांना की दर 5 वर्षांनी हातावरच्या रेषा बदलतात असं म्हणतात. म्हणजे अगदी गव्हर्नमेंटने सुद्धा सांगितलं की दर 5 वर्षांनी आधार सेंटरला जाऊन तुमचा अंगठ्याचा ठसा बदलून घ्या. तर मग त्याच्यानुसार भविष्य पण बदलतं की आहे तेच राहतं? त्याच्यामागे काय विषय? आता याच्यात बेसिकली कसं आहे ना, हातावरच्या रेषा नाही बदलत. म्हणजे मुख्य रेषा ज्या आहेत, अच्छा, आयुष्यरेषा, मस्तकरेषा, हृदयरेषा आणि भाग्यरेषा, विवाहरेषा, या ज्या मुख्य रेषा आहेत या खरं तर कधीच बदलत नाहीत. बरं. त्याच्यावरच्या येणाऱ्या प्रभाव रेषा ज्या आहेत, म्हणजे प्रभाव चिन्ह असतील, रेषा असतील, उभ्या आडव्या रेषा असतील छोट्या, ते येतात जातात, पण मुख्य रेषा कधीच बदलत नाहीत. जर भविष्य आपल्याला या रेषांवरून जाणून घ्यायचं असेल तर ते काही महिन्यांपर्यंतचं समजतं की काही वर्षांपर्यंतचं समजतं की एकदाच हात बघितल्यानंतर सगळ्या आयुष्याचा ग्राफ पण निघू शकतो? आयुष्याचा ग्राफ नक्कीच निघतो. म्हणजे तुमच्या आयुष्यात काय महत्त्वाच्या घटना घडणार आहेत हे नक्कीच तुमच्या एकदा जरी तुम्ही हात बघितला तरी आपण सगळं सांगू शकतो. हातावरनं आपण माणसाचा स्वभाव सांगू शकतो, स्वभावात काय गुणदोष आहेत, किंवा ती समोर आलेली व्यक्ती त्यांनी काय गोष्टी बदलल्या पाहिजेत, काय गोष्टी केल्या पाहिजेत, हे सगळं आपण हातावरनं एकदा हात बघितला की पूर्ण आयुष्याचं सांगू शकतो. अच्छा. थोडंसं आता मूळ विषयाला हात घालूया आपण की
काय कॅरेक्टरिस्टिक्स हाताच्या, म्हणजे यात काय काय बघितलं जातं, याचे काय काय अर्थ आहेत, यातले मुख्य उंचवटे कुठले, किंवा आता माझ्या हातावर दिसतंय की हा उंचवटा मोठा आहे, हा उंचवटा थोडा मध्येच एक खड्डा आहे, तर पूर्ण हात जाणून घ्यायचा आहे आता मला. नक्की नक्की. आता बेसिकली कसं आहे, हातावरती सर्वात महत्त्वाच्या मुख्य रेषा जे मी मगाशी सांगितलं होतं त्या असतात आयुष्य रेषा, मस्तक रेषा, हृदय रेषा आणि भाग्यरेषा. ओके. सो ही आहे आयुष्य रेषा, ही आहे मस्तक रेषा, ही हृदय रेषा आणि ही भाग्यरेषा. ओके. आणि करंगळीच्या बाजूनी येतात त्या भाग्यरेषा, विवाह रेषा. ओके. सो अशा 5 मुख्य रेषा हातावरती आहेत. त्याचप्रमाणे जर ग्रह उंचवटे बघितले तर गुरु, शुक्र, शनी, रवी, बुध, चंद्र आणि इथे 2 ठिकाणी मंगळाला स्थान दिलेलं आहे हातावरती. असे ग्रह आणि रेषा अशा हातावरती मुख्यतः बघितल्या जातात. अच्छा. अर्थ अजून डिटेलमध्ये जायचं आहे मला. उंचवट्यांपासून सुरुवात करू. आता उंचवटे जे आहेत ते प्रत्येक उंचवट्याला एकेका ग्रहाचं स्थान दिलेलं आहे. बरं. मग गुरु ग्रह असेल तर गुरुचे जे काही गुणधर्म आहेत ते त्या उंचवट्यावरनं बघितले जातात. शनी असेल, शनीवरनं आपण पैसा बघतो, गुरुवरनं त्या माणसाचं सद्गुण, विवेकबुद्धी किंवा त्याचा स्वभाव बघतो, रवीवरनं त्याला मिळणारं नेम फेम बघतो, बुधवरनं येणारा व्यापार किंवा त्याची वाचा कशी असणार आहे ते बघतो, चंद्रावरनं त्याची मानसिक स्थिती बघतो, त्याला पडणारे विचार, त्याच्यावरनं शुक्रावरनं त्याची लाईफस्टाईल कशी असेल ते बघतो, मंगळावरनं त्याचा स्वभाव कसा असणार आहे, म्हणजे राग येणारे का शांततेने गोष्टी हँडल करणारे, ह्या सगळ्या गोष्टी आपण मंगळावर बघतो. त्याचा म्हणजे मंगळावरनं आपण तो किती धाडसी आहे, साहसी आहे, या सगळ्या गोष्टी आपण मंगळावरनं बघतो. ओके. आयुष्य रेषा जर बघितली तर आयुष्यात येणारे चढउतार, आयुष्यात येणारे अडचणी, आयुष्यात येणारे यश अपयश, या सगळ्या गोष्टी आयुष्य रेषेवरनं बघितले जातात. म्हणजे त्याला कधी आजार येणार आहे का, तो कधी त्याला अचानक प्रगती कधी मिळणार आहे, किंवा लोक विचारतात की आम्हाला प्रमोशन कधी मिळणार आहे, ते आयुष्य रेषेवरनं बघितले जातात. काही ॲक्सिडेंट्स असतील, ऑपरेशन्स असतील, आजार असतील, मानसिक सुख आणि मानसिक त्रास, कोर्ट केस, हे सगळं आपण आयुष्य रेषेवरनं बघतो. अच्छा. मस्तक रेषेवरनं आपण त्याची बुद्धी कशी असणार आहे, तो किती तल्लक बुद्धीचा आहे का, काही अडचण आहे, मायग्रेन आहे का, विसराळूपणा आहे का, किंवा त्याचा एखाद्या गोष्टीला सामोरं जाण्याची तो वैचारिक पद्धतीने सामोरं जातो का, तो आपल्या ताकदीने त्याला सामोरं जातो, या सगळ्या गोष्टी आपल्याला मस्तक रेषेवरनं बघतात. हृदय रेषेवरनं त्याचं आप्तसुखीयांची वागणूक कशी असेल, तो किती प्रेमाने वागेल, त्याच्यानंतर त्याचं हृदयाचं फंक्शन कसं आहे, हृदय फंक्शनमध्ये काही अडचणी आहेत का, या सगळ्या गोष्टी हृदय रेषेवरनं बघितल्या जातात. सर्वात महत्त्वाची रेष येते किंवा सर्वात सध्या प्रश्न ज्याच्यावरती विचारले जातात ती म्हणजे भाग्यरेषा. भाग्यरेषेला आपण धनरेषासुद्धा म्हणतो. आयुष्यात किती पैसा येणार आहे, कधी पैसा येणार आहे, कधी पैसा जाणार आहे, कधी मला आर्थिक अडचण येणार आहे, कधी मी जोरात पळायचं आहे, कधी मी थांबायचं आहे, परदेश गमन आहे का, घर कधी होणार आहे, गाडी कधी होणार आहे, हे सगळे जे प्रश्न आहेत ते भाग्यरेषेवरनं बघितले जातात. अच्छा. आणि त्याच्यानंतरचं महत्त्वाची रेष म्हणजे विवाह रेषा. माझं लग्न कधी होणार आहे, माझं लग्न होणार आहे का, माझं लग्न कसं टिकणार आहे, लग्नानंतर माझं आयुष्य कसं असणार आहे, हे सगळे प्रश्न आपण विवाह रेषेवरनं बघतो. अच्छा. म्हणजे तुम्ही कोणताही प्रश्न घ्या, आयुष्यातला कोणताही प्रश्न हाताच्या या 4 रेषा आणि हे उंचवटे यांच्या कॅल्क्युलेशनने आपल्याला नक्की सांगता येतं. अच्छा. आता आयुष्य रेषेचा विषय आला तर आयुष्य रेषा जेवढी लांब तेवढं जास्त आयुष्य, असं ढोबळ मानणं इतकं सोपं आहे का? नाही, अजिबात नाही. कारण याचा विरुद्ध अर्थ होतो, आयुष्य रेषा जेवढी छोटी तेवढं आयुष्य छोटं. बेसिकली याच्यात कसं आहे, आयुष्य रेषा जेवढी मोठी आणि जेवढी सुंदर याचा अर्थ काय, त्याला कुठेही फाटे नाहीत, त्याच्यावरती आडव्या उभ्या रेषा नाहीत आणि ती सपाट म्हणजे अशी जाड नाही, ती अगदी थिन लाईन जर असेल तर ती खूप चांगली. अच्छा. म्हणजे बऱ्याचदा मला म्हणतात माझ्या हातावरती खूप स्पष्ट आयुष्य रेषा आहे, म्हणजे मला काही होणार नाही आहे का. मी म्हणतो नाही, हातावर स्पष्टपेक्षा खूप छान सुंदर अतिशय पातळ अशी रेषा असेल तर तुमचं आयुष्य चांगलं आहे. ओके. पण त्याचा अर्थ असा नाही की तुमच्या हातावरती अर्धीच रेषे म्हणजे तुमचं अर्ध आयुष्य. कारण ह्या एका गैरसमजामुळे खूप लोकांना आयुष्यभर त्रास होत राहतो. बरोबर. कारण ते रील आणि हे बघून ना कधी कधी 30 सेकंदाच्या रीलमध्ये आम्ही लगेच हात कम्पेअर करून बघतो. योग्य तज्ज्ञ व्यक्तीकडे जायलाच पाहिजे म्हणा, पण त्यातनं खूप चुकीचं नॉलेज लोकांपर्यंत. आयुष्य रेषा छोटी असेल तर त्या लोकांना लो बीपीचा त्रास होतो,
असं म्हणता येईल. पण ती जेव्हा छोटी आयुष्यरेषा असते तेव्हा तिचा एक फाटा हा कायम भाग्यरेषेला जाऊन मिळालेला असतो आणि भाग्यरेषा हे तुमचं पुढच्या आयुष्यरेषेचं काम करते आणि भाग्यरेषा ही कायमच तुम्हाला सपोर्ट करते, त्यामुळे उलट त्यांचं आयुष्य पुढचं चांगलं असतं. अच्छा, कुठल्या उजव्या हातावरची बघतात? दोन्ही हात बघायला दोन्ही हात बघायला पाहिजे. येस. आणि कुठली म्हणलास भाग्यरेषा त्यातली? भाग्यरेषा हे जे मधलं बोट आहे ते शनीचं बोट आहे, त्या बोटाकडे जाणारी जी रेष असते ती भाग्यरेषा असते आणि त्या रेषेला जाऊन आयुष्यरेषा जर मिळाली तर तुमच्या आयुष्य आणि भाग्य हे एकत्रित होऊन तुमचं आयुष्य उलट चांगलं होतं. अच्छा, समजा ती मगाशी सांगितल्याप्रमाणे आयुष्यरेषा सुंदर आहे, बारीक आहे आणि तिला फक्त काही फाटे फुटलेले, तर ते फाटे फुटलेले असतात त्याचे काय अर्थ असतात? जेव्हा आयुष्यरेषेला फाटे फुटतात ना, आता फाट्यांमध्ये पण बघितलं होतं पाहिजे की फाटा चंद्राकडे चालला आहे का शुक्राकडे चाललेला आहे. तो जर बघितला चंद्राकडे जर जात असेल तर तुमची इम्युनिटी पॉवर फक्त कमी होते, पण तुमचं आयुष्य जे आहे ते सुरळीत चालतं. अच्छा, थोडा प्रॉब्लेम नक्कीच सुरू होतो. फाटा आहे, आडवा छेद आहे, तिथे काही ना काहीतरी प्रॉब्लेम सुरू होणार आहे. पण काही ना काहीतरी म्हणजे फक्त मानसिक त्रास झाला आहे मला आणि तो गेला आहे असं पण होऊ शकतं. फाटा फुटला आहे म्हणजेच तुम्ही लगेच ॲडमिट होणार आहात किंवा तुम्ही खूप आजारी पडणार आहात असं काही नाही आहे. आयुष्यरेषेबद्दल आपण थोडीशी चर्चा केली, तर काही लोकांच्या नशिबामध्ये अपघाती मृत्यू असतात, काही लोकांच्या नॅचरल मृत्यू असतात, काही लोक आपलं आयुष्य स्वतःच्या निर्णयाने संपवतात, तर त्याला आपण आत्महत्या म्हणतो. तर आत्महत्येचे योग हातावरच्या रेषांमध्ये दिसतात का? 100% दिसतात. म्हणजे आत्महत्येचे योग तर खूप विजिबल आहेत. म्हणजे तुम्हाला हात बघितल्या कळतं ह्या माणसांनी काहीतरी केलेलं आहे. बरं. म्हणजे बऱ्याचदा मी त्यांना स्ट्रेट असा प्रश्न नाही विचारत, पण मी विचारतो सगळं सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला आहे का? हो, अच्छा. म्हणजे सगळं सोडून निघून जाणं ही पहिली पायरी असते आत्महत्येची. बरं. त्याची मस्तक रेषा ही पूर्ण झुकून आयुष्यरेषेकडे आलेली असते. बरं. अशी व्यक्ती 100% आत्महत्येचे विचार करतेच करते. बरं. ते कन्वर्ट होईल की नाही हे मंगळ पठारावरनं कळतं. बरं. पण ती व्यक्ती एकदा ना एकदा तरी प्रयत्न करून बसलेलीच असते किंवा विचार डोक्यात चालूच असतात आत्महत्येचे. अच्छा. सो अशी रेषा असलेली लोकांना मी खूप जपायला सांगतो. तुम्ही मेडिटेशन करा, काहीतरी करा. मानसिक तणावात हे खूप जास्त असतात, त्यांना त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी मग मी उपाय देतो. बरं. आणि ते पहिला क्रायटेरिया काय सांगितलं की ती रेष खाली येते? आता त्याच्यात खूप डीप बघणं, जसं आपण मगाशी म्हणलं 30 सेकंदाच्या रीलमध्ये नाही होणार. ह्याच्यावरनं पण तुम्ही काही ठरवू नका. तुम्ही प्रॉपर कन्सल्टेशन घ्या तरच ठरवा, नाहीतर याच्यावरनं त्रास करून घेऊ नका. अच्छा, ओके. मस्तक रेषा ही आयुष्य रेषा ही जी आहे, मस्तक रेषा बऱ्याचदा अशी जाते किंवा चंद्रावरती उतरते. चंद्रावरती जायच्या ऐवजी जर ती आयुष्य रेषेकडे वळली तर अशी लोक आत्महत्येचा विचार करतात. आरोग्य रेषा पण असते का कुठली? आरोग्य रेषा वेगळी असते, पण ती येते जाते. येस. पण म्हणजे मला तेच जाणून घ्यायचं आहे की तो अभ्यास काय आहे की आरोग्य रेषेवर समजा असा असेल तर हार्टचा त्रास, असा असेल तर मायग्रेन, बरोबर, किंवा काय पायाचे त्रास, काय काय पॅटर्न्स असतात याच्यात आहे ना. कुठलाही एक प्रश्न बघायचा तर फक्त एका रेषेवरनं कधीच होत नाही. बरोबर. 2 ते 3 रेषांचं कॉम्बिनेशन हे आहे. म्हणजे जर मला मायग्रेन बघायचं आहे तर मला मस्तक रेषा आणि आयुष्य रेषा या 2 रेषा बघायच्या आहेत. जर मला हार्टचा प्रॉब्लेम बघायचा तर मला हृदय रेषा आणि आयुष्य रेषा या 2 रेषा बघायच्या आहेत. त्यामुळे जो प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे, ज्या शरीराशी, म्हणजे आता समजा पोटाचे विकार बघायचे तर मला शनी उंचवटा बघावा लागणार आहे. ओके. म्हणजे असं प्रत्येक एक ग्रहाला किंवा रेषेला त्या शरीरातल्या स्थान दिलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला काय आरोग्याचे त्रास आहेत ते तुम्हाला आयुष्य रेषा आणि तो ग्रह किंवा ती रेषा हे जुळवून बघायचं आहे आणि मग तुम्ही प्रेडिक्शन करू शकता. ओके. वरचे 4 उंचवट्यांबद्दल बोललो आपण मगाशी. हा एक शुक्राचा उंचवटा असतो, बरोबर? शुक्राचा उंचवट्याचा अर्थ काय? शुक्र म्हणजे तुमची लाईफस्टाईल. अच्छा. तुम्ही शुक्र उंचवटा चांगला असेल तर तुम्ही लॅविश लाईफ जगता, तुम्हाला सगळ्या मोठ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. म्हणजे राहणीमान तुमचं, लॅविश गाड्या वापरणं, ब्रँडेड गोष्टी जे वापरतात त्यांचा शुक्र खूप चांगला असतो. ओके. आणि शुक्र चांगला म्हणजे तुम्हाला एक देवाने एक वरदानच दिलेलं असतं की तुम्हाला कष्टाची कामच नाही करायची, तुम्हाला ते मिळतंच. देवाने ते दिलेलंच आहे की तुमचं आयुष्य सुकर असणार आहे, फक्त त्यासाठी तुमचा शुक्र चांगला पाहिजे. अच्छा, पत्रिकेतला पण ग्रह तो स्ट्रॉंग पाहिजे. येस येस. ओके. हां, पत्रिकेतले जी मांडणी असते ती आणि हातावरच्या रेषांवरनं ठरणारं ते प्रिडिक्शन आहे, ते हँड इन हँड जातं की कधी कधी विरोधाभास पण असतो? नाही, विरोधाभास कधीच नसतो. बेसिकली फक्त आता दोन्ही शास्त्र जी आहेत ती वेगळी जरी असली तरी त्याचा जो एंड रिझल्ट आहे तो एकच. करेक्ट.
फक्त कुंडलीमध्ये काय होतं ना, कुंडलीमध्ये तुम्हाला लिमिटेशन्स असेल की तुम्हाला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण हे खूप करेक्ट लागतं. म्हणजे जन्मवेळ तुमची 5-10 मिनिटांनी जरी इकडे तिकडे झाली तरी त्याचे प्रेडिक्शन्स बदलतात. बरोबर. फक्त हाताच्या ह्याच्यात तो एक अडचण नाही. कारण त्यामुळे माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ना, त्यातले बरेच असे असतात की आमची जन्मतारीखच लहानपणी माहीत नाही. बरोबर. म्हणजे कालच एक जण आला होता, त्यांनी 20 का 21 अशी तारीख सांगितली. म्हणजे 20-21 ही तारीख जर तुम्ही कुंडली बनवायला गेला त्याची कुंडलीच बनणार नाहीये, जी बनेल ती पूर्ण चुकीची बनणार आहे. आणि तुम्ही पामिस्ट्रीमध्ये जेव्हा येता तेव्हा तुम्हाला जन्मतारीख एक्झॅक्ट पाहिजेच असं काही नाही आहे. हातावरनं आपण त्या गोष्टी काढतो आणि हातावरनं त्या गोष्टी तुम्हाला सांगतो, या अशा आहेत, या वर्षात या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे फक्त पॅरललीच आपण जातो. फक्त कुंडली त्यावेळेस व्यवस्थित बनली असेल तर आपण पॅरलली जातो. अच्छा. आणि चंद्राचा उंचवटा त्याच्याबद्दल? चंद्र हे तुमची मानसिकता सांगतं. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार कसा करणार आहात, किती करणार आहात, किंवा तुमची कलाकृती एखादी तुमची चांगली आहे का. कारण चंद्र हा मानसिकता आणि चंद्र हा कलेचा आविष्कार आहे. त्यामुळे चंद्रावरती जर तुमची मस्तक रेषा गेली असेल तर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असता. मग ते लिखाण असेल, वादन असेल, गायन असेल, या क्षेत्रांमध्ये तुम्ही निपुण असता. त्याच बरोबर तुम्ही थोडेसे खूप जास्त विचार करणारे, खूप जास्त टेन्शन घेणारे, अशा गोष्टीचे आपण त्या ठिकाणी होतो. अच्छा. म्हणजे जे कलाकार असतील आत्ताचे पण जे आघाडीचे फेमस, त्यांचा चंद्राचा उंचवटा हा मजबूत. येस. म्हणजे आता जसं मगाशी तू म्हटलं की प्रोडक्शनमध्ये पण आहे. म्हणजे आम्ही एखाद्याला जर काही हे द्यायचं असेल, रोल द्यायचा असेल किंवा एखादं गाणं बनवायला द्यायचं असेल तर मी सहजच त्याचा हात बघतो. चंद्र चांगला आहे, चंद्रावरती मस्तक रेषा उतरली आहे, तर आपण त्याला ते काम देऊन टाकतो. म्हणजे आता आमचे जे संगीतकार आहेत त्यांचे हात मी बरेचदा बघितलेले आहेत आणि त्यांनी संगीत केलेलं तुम्ही बघितलंच. शेर शिवराज असेल, सुभेदार असेल, त्याचं जे संगीत झालेलं आहे ते उत्तमच झालेलं आहे आणि त्यांचा चंद्र उंचवटा उत्तमच आहे. शिवजयंतीला या 2 पिक्चरमधली सोडून कुठली गाणी वाजतच नाही. क्या बात आहे. बोटांचे काय काय अर्थ असतात किंवा कुठलं बोट कुठल्या ग्रहाचं असतं? बोटं वाकडी तिकडे असणं याचे पण काही सिग्निफिकन्स असतात का, आणि त्याचा काय काय प्रभाव पडतो? बोटांना पण ह्याच्यात खूप जास्त महत्त्व आहे. जसं रेषांना आहे तसं बोटांना पण आहे. रादर ग्रहांचं बळ हे बोटांवरनं ठरतं. बरं. आता हे समजा हा बुधाचं बोट आहे किंवा हे बुध ग्रह आहे तर हे बुधाचं बोट झालं. हे गुरुचं बोट आहे, हे गुरुचं ग्रह आहे, हा गुरुचं बोट झालं. असं प्रत्येक मगाशी जे मी ग्रह सांगितले म्हणजे गुरु, शुक्र, शनी, रवी, बुध, चंद्र, हे गुरु, शनी, रवी आणि बुध ही त्यांची बोट आहेत. अच्छा. म्हणजे हे बोट गुरुचं झालं, हे शनीचं झालं, हे रवीचं झालं, हे बुधचं झालं. अच्छा. आता गुरुचं बोट हे जेव्हा वाकडं असतं तेव्हा 100% त्या व्यक्तीवरती आरोप होतात. कारण गुरुचं बळ कमी होतं. ओके. त्याच्यानंतर शनीचं बोट जेव्हा वाकडं होतं तेव्हा 100% त्या व्यक्तीला पोटाचे त्रास आणि पैसे टिकणं हे कमी होतं. अच्छा. म्हणजे पैशाचं सेव्हिंग त्या व्यक्तीचं होऊच शकत नाही. अशा वेळेस आणि ते जितकं सरळ आणि ते जितकं लांब तितकं ते ग्रहाचा उंचवटा किंवा ग्रहाचा उंचवटा मजबूत होतो, बळकट होतो. म्हणजे गुरुचं बोट जर सरळ असेल तर त्या व्यक्तीचे स्वभाव हे गुरुच्या अंडर येतात. म्हणजे तो व्यक्ती सरळ मार्गी होतो. त्याच्यानंतर सद्गुण विवेक होतो. शनीचं बोट आहे, त्याच्यानंतर रवीचं बोट जर वाकडं झालं तर रवीचं बोट वाकडं झाल्यानंतर त्या माणसावर मानहानी येतेच येते. बुधचं बोट आहे, बुधचं बोट जर बारीक झालं, बऱ्याचदा करंगळी ही छोटीच असते असं मानलं जातं, पण त्याच्यात पण वेगळे प्रकार आहेत. शनीची करंगळी जर रवीच्या बोटाच्या दुसरा पेरापर्यंत असेल तर तो माणूस स्वतःला एक्सप्रेस करू शकतो, पण तेच जर खाली असेल तर ती व्यक्ती स्वतःला कधीच एक्सप्रेस करू शकत नाही. आणि एक्सप्रेस करू शकत नाही म्हणून बऱ्याचदा अशी मी उदाहरणं बघितलेली आहेत. त्या लोकांची लग्नाला प्रॉब्लेम येतो, त्या लोकांच्या जॉबमध्ये प्रॉब्लेम येतो, कारण स्वतःला एक्सप्रेसच जर करू शकत नाही तर स्वतःचं कामच ती व्यक्ती दाखवू शकत नाही. आणि अशा व्यक्तींना खूप जास्त मानसिक त्रास होतो, कारण त्यांच्या मनातलं त्यांना कधीच सांगता येत नाही. म्हणजे फक्त एक करंगळी छोटी आहे त्याच्यावरनं आपण त्या माणसाचा पूर्ण स्वभाव सांगू शकतो. सर्वात जास्त वेटेज हे अंगठ्याला. अंगठा आपला मनुष्याचा अंगठा हा सर्वात वेगळा आहे. सर्वात जास्त ताकदवान हा अंगठा आहे. म्हणजे याच्यावरनं तुम्ही जर बघितलं, अंगठा जर मागं दाबला गेला नाही तर तो माणूस ठाम स्वतःच्या मतांवरती ठाम असतो. तेच अंगठा जर आरामात मागं दाबला गेला, हल्ला, तर माणूस स्वतःच्या मतांवर ठाम राहू शकत नाही. पहिलं पेर जर असं फ्लेक्झिबल असेल तर तो माणूस फ्लेक्झिबल असतो, समोरच्या सिच्युएशनला तो सामावून घेतो किंवा सांभाळून घेतो. आणि हे
कडक असेल, हे जर मागं वळत नसेल तर तो त्याच्याच मुद्द्यावरती ठाम असतो. तो त्याची इच्छा असते समोरच्यानी मला सांभाळून घ्यावं किंवा माझ्याशी मिळवून घ्यावं. बापरे. आता याच्यामध्ये जी पेरं दिलेली आहेत, म्हणजे हाताच्या बोटांना जी पेरं आहेत त्याला पण विशेष महत्त्व आहे. सर्वात जास्त महत्त्व अंगठ्याच्या पेरांना आहे. वरचं जे असतं ते प्रोग्रॅमिंगचं असतं आणि हे एक्झिक्युशनचं असतं. म्हणजे माझ्याकडे समजा कोणी आलं आणि मी हे काम करू का असं जर मला विचारलं तर मी त्याचा अंगठा पहिलं बघतो. ती व्यक्ती प्रोग्रॅमिंग खूप चांगलं करू शकते किंवा ती व्यक्ती प्रोग्रॅमिंग म्हणण्यापेक्षा एक्झिक्युशन जे असतं, एक पार्ट येतं एक्झिक्युशन आणि एक पार्ट येतं गोष्टी मांडणं, कॅल्क्युलेशन, डिझाईन करणं, Yes. प्लॅन करणं, प्लॅनिंग. तर वरचं जे आहे ते प्लॅनिंगचं आहे. वरचं जर चांगलं असेल तर त्या माणसाला मी सांगतो तू प्लॅनिंग नक्की कर. पण एक्झिक्युशन म्हणजे खालचं पेर जर त्याच्यात काही अडचण असेल, खालच्या पेरात असं जर आडवी रेष आली असेल तर त्या व्यक्तीचं एक्झिक्युशन वीक होतं. अच्छा. वाईस वर्सा, वरती जर ह्याला असेल आडवी लाईन असेल तर त्याचं प्लॅनिंग कमकुवत होतं आणि खालचं स्ट्रॉंग असेल तर एक्झिक्युशन स्ट्रॉंग होतं. अच्छा. माझ्याकडे बिझनेससाठी जेव्हा लोक येतात तेव्हा मी ह्या गोष्टी बघून त्यांना सांगतो की तुमचं प्लॅनिंग चांगलं आहे, एक्झिक्युशन चांगलं आहे का तुमची भाग्यरेषा चांगली आहे. या सगळ्याचं एकूण कॅल्क्युलेशन होऊन आपण मग त्यांना काय जे काय असेल ते सांगतो. अच्छा, इतकं बारीक बघितलं जातं. म्हणजे मी पण बघतोय आता मला कुठे कुठे काय काय. येस. तर दोन्ही पेरांना आडवी रेष असू शकते, म्हणजे त्याचं दोन्ही येस दोन्ही असू शकतं. आणि अंगठ्यात एक विशेष महत्त्व आहे. म्हणजे अंगठ्याला एक दैवी देणगीच खरं तर म्हणता येईल. म्हणजे हा तुम्ही प्रत्येकाने हे बघा स्वतःच्या अंगठ्यामध्ये. अंगठ्याला जर मध्ये जिथे दोन्ही पेरं जोडली गेलेली आहेत तिथं जर गव्हाच्या आकाराचं जर हे असेल त्याला यव म्हणतात. गव्हाच्या आकाराचं जर असेल तर भले का तुमच्याकडे पैसे नसे ना, तुमच्या खिशात पैसे नाही आहेत, पण तुमचं कुठलंही काम कधीच पैशाशिवाय अडत नाही. ओके. म्हणजे तुमच्याकडे पैसे नाही आहेत पण तुमच्याकडे भलं मोठं काम आलंय, कुठनं ना कुठनं तरी पैसा अरेंज होतो आणि ते काम होतच होतं. बरोबर. म्हणजे हे आपण एक थंब रूल आहे. हे मला थोडं थोडं दिसतंय आणि माझा हा अनुभव आहे. हा, म्हणजे कधी कधी असं होतं की एक मोठी कमिटमेंट आहे, एखाद्याला मोठ्या ठिकाणी पैसे द्यायचे, आत्ता माझ्या अकाउंटमध्ये नाहीये, बरोबर. पण त्या तारखेला त्या दिवशी ते काम होऊन जातं. येस, बर्डन येत नाही. बरोबर. आणि हे मित्र म्हणून प्रत्येकाने चेक करावं. ज्याला ज्याला यव आहे त्याने आयुष्यात हे कधीही बघावं. आणि बऱ्याचदा असं होतं की मुलाच्या हातावरती यव असतं. मुलासाठी जर काम करायचं आहे ना, घरची परिस्थिती खूप बेताची असो पण मुलासाठी काम करायचं म्हणल्यावर त्यांच्याकडे पैसा अवेलेबल होतो आणि ते काम होतं. अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी बाहेरून पण अरेंजमेंट होऊन जाते. कुठनंही अरेंजमेंट होते आणि काम होतं ते. ओके. स्त्रियांच्या हातावरचे काही ठसे आणि पुरुषांच्या हातावरचे काही ठसे, तर जेंडर याच्यामध्ये काही रिस्पेक्टिव्ह आहे की रिस्पेक्टिव्ह आहे की दोघांसाठी ते समान लागू असतं? बेसिकली स्त्री आणि पुरुष हातांच्या रेषांमध्ये किंवा हातांच्या ठशांमध्ये असं काही वेगळं काही फरक काही नसतो. निसर्गाने आपल्यात काही तसं हे दिलेलं नाही. अच्छा, म्हणजे लिंगभेद सोडला तर बाकी काही नाही. हे काही नाही. ओके. तुटलेल्या रेषा असतील किंवा विरळ रेषा असतील किंवा काही ठिकाणी क्रॉस झालेले रेषा असतील तर त्यांचे काय काय अर्थ आहेत आणि त्यांचा काय काय इम्पॅक्ट होतो आयुष्यात? आता मुख्य रेषा जर सोडल्या, म्हणजे जसं मी मगाशी पण सांगितलं, आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तक रेषा आणि भाग्यरेषा, या 4 रेषा सोडून जर इतर रेषांमुळे चिन्ह तयार होत असतील, त्रिकोण तयार होत असेल, चौकोन तयार होत असेल किंवा कट जात असेल रेषांना, तर त्या रेषांचा प्रभाव पडतो. म्हणूनच त्यांना प्रभाव रेषा म्हणतात. अच्छा. माणसाच्या आयुष्यामध्ये ह्या वर्षी हे होणार आहे हे फक्त आणि फक्त प्रभाव रेषेमुळेच आपण सांगू शकतो. क्या बात आहे. म्हणजे ती रेषा समजा 35, आता मी नंतर सांगेन, पण भाग्यरेषेवरती 35व्या वर्षी आडवी लाईन गेलेली आणि त्यांनी जर त्रिकोण झालेला आहे तर त्या वर्षात त्याचं घर होणारच. बर. हां, म्हणजे घरासाठी खर्च, स्थावर मालमत्ता ही त्या वर्षी होतेच होत. ओके. त्यामुळे ही प्रभाव रेषा सर्वात जास्त महत्त्वाच्या आहे. मुख्य रेषा आहेत का सगळ्यांच्या हातावर आहेच आहेत, पण प्रभाव रेषा येतात आणि जातात. बरं. तू मगाशी जे विचारलं 5 वर्षांनी बदलतात गोष्टी, तर 5 वर्षांनी फक्त प्रभाव रेषा बदलतात, मुख्य रेषा कधीच बदलत नाहीत. अच्छा. हां, रेषा तुटलेली आहे ह्याचा अर्थ आहे त्या रेषेचा त्या वयात काहीतरी प्रॉब्लेम आहे. आयुष्य रेषा जर तुटली असेल तर आरोग्याच्या काहीतरी तक्रारी येऊ शकतात. हृदयरेषा तुटली असेल तर हृदयाच्या संदर्भात काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात. मस्तक रेषा तुटली असेल तर मायग्रेन किंवा डोक्यावर लागणारी जखम ही तेव्हा दाखवते. आणि भाग्यरेषा तुटली असेल तर भाग्यात म्हणजेच तुमच्या धनात, तुमच्या पैशात, आर्थिक गोष्टींमध्ये काहीतरी अडचण आहे हे ती दर्शवते. अच्छा. मी जेव्हा अभ्यास करत होतो या विषयाचा तेव्हा
कमेंट्स लोकांच्या असतात काय काय फेसबुकवर किंवा लोक काय काय लिहितात. एक मुख्य आरोप या शास्त्रावर केला जातो की ज्याला हातच नाही त्याच्या भविष्याचं काय, त्याने काय आयुष्य नाही जगायचं काय, त्याच्या भाग्यात काही लिहिलं नसतं का. तर यावर काउंटर काय तुमच्याकडे? काउंटर म्हणजे काय माहिती का, मला वेगळा प्रश्न त्यांनाच विचारायचा आहे. तुम्हाला समजा पुण्यातनं मुंबईला जायचं आहे, तुमची बस फेल झाली, तुम्ही जाणार नाही आहे का? तुम्ही ट्रेननी जाल, तुम्ही तुमच्या बाईकनी जाईल, तुम्ही कारनी जाल, कसंही जाल, पण जालच ना. बस हे एक माध्यम आहे. तसंच ह्या शास्त्रातलं हात हे एक माध्यम आहे. हात म्हणजे शास्त्र नाही आहे. जेव्हा तुम्हाला म्हणजे व्यक्तीला हात नाही आहे तेव्हा तो कुंडली बघू शकतो, न्यूमरोलॉजी बघू शकतो, टॅरो बघू शकतो, इतकी सारी माध्यम आहेत. बरोबर. हात नाही म्हणजे माध्यम नाही आहे. हात नाही म्हणजे भविष्य नाही असं नाही आहे. करेक्ट. त्यामुळे माझं हेच आहे की तुम्हाला मुंबईला जाताना दुसरी गाडी जशी मिळू शकते तसंच हात नाही आहे तर तुम्ही कुंडली बघा, न्यूमरोलॉजी बघा, तुम्ही टॅरो कार्ड बघा. ओके. म्हणजे आयुर्वेदाचा फायदा नाही झाला तर ॲलोपॅथी घेऊन बघा, नाहीतर होमिओपॅथी घेऊन बघा. इतकं सिम्पल आहे. येस. अच्छा. जेव्हा बाळाचा जन्म होतो तर आमच्याकडे ती प्रथा आहे, आमच्याकडे मंदिर आहे माझ्या घराजवळच, सटवाईचं. बरोबर. 5व्या दिवशी तिच्याकडे घेऊन जातात, मग ती तुमच्या कपाळावर भाग्य लिहिते. बरोबर. तर सटवाईने लिहिलेलं भाग्य हे तुमच्या आयुष्यात ते कन्फर्म असतं असं म्हणतात. 100%. मग पुन्हा हात बघून त्याचं भविष्य बघायचं हे कुठेतरी कॉन्ट्राडिक्टरी नाही वाटत? नाही, सटवाईने जे लिहिलेलं आहे ते आपण फक्त बघायचं आहे. अच्छा. आपण हात जे घेऊन आलेलो आहे, रेषासुद्धा आपल्या आधीपासूनच आहेत. मी जे बघायची सांगितलं, रेषा बदलत नाहीत, मुख्य रेषा. त्यामुळे जे आपल्या प्रारब्धात लिहिलेलं आहे ते होणारच आहे. अच्छा. आणि तेच आपल्याला हातावरती बघायचं आहे. फक्त मी परत एकदा सांगतो, प्रभाव रेषा येतात जातात. ओके. बाकी मुख्य रेषा तशाच राहणार आहेत. अच्छा. म्हणजे कदाचित असे असेल की सटवाई पण हात बघूनच तसंच भविष्य लिहित असेल, असं होऊ शकत असेल. सटवाई आणि किंवा ही एनर्जी आपण म्हणू, हां, एनर्जीने आपलं भविष्य ठरवलेलं आहे, ते फक्त आपण वाचतो, आपण त्याच्यात काहीच करत नाही. ओके. प्रत्येकजण येताना आपलं आपलं प्रारब्ध घेऊन येतो. काही लोक त्याचा म्हणजे पूर्वीच्या जन्माशी पण भरपूर काय काय जोडतात की मागच्या जन्माची फळं भोगायला माणूस आत्ता आलाय. तर प्रारब्ध आणि हस्तरेखाशास्त्री असं किती एकमेकांची रिलेव्हन्स आहे? खूप जास्त रिलेव्हन्स आहे. म्हणजे आम्ही सांगताना असंच सांगतो की डावा हात हे तुमचं प्रारब्ध आहे आणि उजवा हात ते तुमचं कर्म, तुम्ही आत्ता काय करणार आहात. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघा, तुमचा डावा हात आणि उजवा हात खूप वेगळा असतो. बऱ्याचदा तो सेमही असतो, पण खूप प्रमाणात मी बघितलेलं की डाव्या हातावरच्या रेषा आणि उजव्या हातावरच्या रेषा या प्रचंड वेगळ्या आहेत. त्याच्यात हे आपल्याला कारण कळतं. डावा हात हे तुम्ही जे काही घेऊन आलेले आहेत, प्रारब्धाने घेऊन आलेले आहेत, हे डाव्या हातावरती कळतं. अच्छा. आणि उजवा हात जो आहे तो तुम्ही आत्ता काय गोष्टी करणार आहात, ह्या जगात किंवा ह्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडनं काय घडणार आहे, हे उजवा हात दाखवतो. ओके. प्रारब्धाला ढोबळ अर्थाने नशीब म्हणता येईल आपलं? नशीब म्हणता येईल आपल्याला. येस, नक्कीच. म्हणजे जे भोग आहेत ते इथेच भोगायचेच आहेत. ओके. थोडं वेगळ्या विषयाकडे जायचं आहे मला की लग्न करताना पत्रिका आपण बघतो किंवा आजकाल काउन्सिलर्सकडे पण जातात अनेक लोक. आजकाल ब्लड ग्रुप पण बघायला लागलेत काय काय. बरोबर. तर नवरा बायकोनी लग्न व्हायच्या आधी हात बघणं किती बेनिफिशियल आहे आणि त्याचं किती महत्त्व आहे? बेसिकली ना, लग्न बघताना आपल्याकडे एक थोडीसं गैरसमज आहे. गुणमिलन, 18 गुण जुळले, 18 गुणापेक्षा जास्त असेल तर लग्न करावं. पण 18 गुण म्हणजे काय किंवा 22 गुण म्हणजे काय हे कोणीच बघत नाही. 36 गुण जुळले की लग्न करावे करू नये, जी काही गैरसमज असतील. माझं म्हणणं आहे एकच आहे की तुम्ही जेव्हा हात बघायला येता तेव्हा जेव्हा माझ्याकडे कपल येतं की आम्ही लग्न करू की नको, त्या कपलमध्ये मी काय बघतो माहिती का, दोघांच्याही हातावरचा दोघांचाही स्वभाव कसा आहे, दोघांचाही स्वभाव एकमेकांशी जुळवून घेणारा आहे की नाही, त्यांची आर्थिक गोष्टी कशा आहेत दोघांच्याही, दोघांचा संततीचा योग कसा आहे, दोघांच्या हातात संतती योग आहे की नाही, दोघांचं आरोग्य कसं आहे. बेसिकली जेव्हा मी म्हणतो ना की 18 गुण जुळले म्हणजे लग्न करा आणि संतती योगच नसेल तर आपण काय बघतो, फक्त गुण जुळत आहेत का, गुणमिलन आपण बघतो. मी थोडंसं त्याच्या पुढे जाऊन म्हणतो 18 गुण जुळले, 22 गुण जुळले, 30 गुण जुळले, पण संतती योगच नसेल तर, किंवा आरोग्यच व्यवस्थित नसेल तर, किंवा पुढे जाऊन पुढच्या 3-4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी कोणातरी एकाला खूप जास्त आर्थिक प्रॉब्लेम येणार असेल तर, हा विचार कोणीच करत नाही. बरोबर. त्यावेळेला आम्ही हस्तसामुद्रिकदृष्ट्या मांडून देतो त्यांना की ह्या वर्षात तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस जर पार्टनरचं चांगलं असेल तर ते दोघं सामावून घेऊ शकतात. ओके. म्हणजे हे खरं माझ्या अर्थाने गुणमिलन आहे. अच्छा, बरोबर. म्हणजे एखाद्याचा स्वभाव माहिती आहे आपल्याला की ह्याला खूप जास्त स्पष्ट बोलणारीच ही व्यक्ती आहे,
ही जर पार्टनरनी ॲक्सेप्ट केली आधीच तर नंतर वादविवाद होणार नाही आहेत. ह्याला मी गुणमेलन म्हणतो. अच्छा. एखाद्याच्या ह्याच्यात संतती प्रॉब्लेम आहे, संतती योग नाहीच आहे, हे जर समोरच्या पार्टनरला मान्य असेल की ठीक आहे मला बाळ नसलं तरी चालेल, मी मेडिकलदृष्ट्या काहीतरी करीन, ॲडॉप्शन करीन, काही करीन, पण मला हीच व्यक्ती पाहिजे, हे जेव्हा माहीत असतं ना आधी, तेव्हा पुढे वादविवाद होत नाहीत. बरोबर. पण संतती होत नाही म्हणून घटस्फोट घेणं, मग 20 गुण जोडलेत, 25 गुण जोडलेत, त्याला काय अर्थ आहे? करेक्ट आहे. गुणमिलनसुद्धा महत्त्वाचं आहे, पण ते गुणमिलन जे आहे ते ह्या लेवलपर्यंत जायला पाहिजे. जे खरेच म्हणजे मी ज्या सरांकडे शिकलो आहे ते फक्त गुणमिलन करून देत नाहीत, ते त्या दोन्ही कपलचं ज्योतिष म्हणजे कुंडलीद्वारा पण ह्या सगळ्या गोष्टी बघून सांगतात की लग्न करा की नको, केलं तर काय आणि नाही केलं तर काय, ह्या गोष्टी ते कुंडलीने सांगतात. पण सध्या सगळीकडे जे म्हणतात ना की फक्त आम्ही गुणमिलन बघितलं, आमचे एवढे एवढे गुण जोडले म्हणून आम्ही लग्न केलं, तसं नका करू. तुम्हाला गुणमिलन करायचं ना, तुम्ही कुंडलीद्वारे बघायचं ना, बघा, नक्की बघा, पण त्याच्यात पण ह्या इतक्या लेवलपर्यंत, डीप लेवलपर्यंत जाऊन तुम्ही कुंडली तपासा. अच्छा. तर कुठेतरी पुढे जे काही वादविवाद आहेत ते थांबणार आहेत. बरोबर. इवन या सगळ्यावर विश्वास असणारे लोक आजकाल ज्योतिषांपर्यंत जायची पण तसदी घेत नाही, ते ॲपवर वगैरे टाकून. म्हणजे जर तुमचा विश्वास आहे तर ॲटलिस्ट त्या तज्ज्ञापर्यंत तरी पोहोचलं पाहिजे, त्याचा जे अभ्यास ज्यांनी केला आहे त्याच्यापर्यंत. आता याच्यात भरपूर ॲप्स आलेले आहेत. रादर हे जेव्हा ॲप्स नवीन होते तेव्हा त्यांनी मला पण विचारलं होतं की तुम्ही ऑनबोर्ड या, आणि त्यांची हे असं असते, एका प्रश्नाला आम्ही तुम्हाला XYZ पैसे देऊ आणि ते प्रश्न तुम्ही उत्तरं द्यायची. बरोबर. ह्याच्यात काय होतं ना, एका प्रश्नाला त्यांच्याकडे असतात 10 मिनटं. हे शास्त्र 10 मिनटात नाही होत. कसं काय होईल इतकं? म्हणजे माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतो तेव्हा मी कमीत कमी त्याचा पाऊण ते 1 तास घेतो आणि मग त्याच्या प्रश्नांची उत्तरं देतो. त्यामुळे 10 मिनटात उत्तरं द्या हेच खरं तर चुकीचं आहे. आणि 10 मिनटात तुमच्या आयुष्याचे डिसिजन तुम्ही 10 मिनटात कसे घेऊ शकता? करेक्ट आहे. लग्न हा डिसिजन एवढा महत्त्वाचा आहे, ते तुम्ही पत्रिकेचे ॲपमध्ये टाकता आणि माझे 22 गुण जुळत आहेत आणि लग्न करू शकतो, हे नाही होऊ शकत. करेक्ट आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो तुम्हाला कुठल्याही, जसं मी मगाशी सांगितलं हे माध्यम आहे, कुठल्याही माध्यमातून जा तुम्ही, पामिस्ट्री जा, कुंडली जा, टॅरो जा, तुम्ही डीप नॉलेज ज्या व्यक्तीने घेतलेलं त्या व्यक्तीकडनं त्याचं समाधान करून मग पुढे जा. आता लग्नाचा विषय झाला, हातावर कुठले दोष पण दिसतात का? म्हणजे शनिदोष असेल, पितृदोष असेल, आणि या दोषांचा काय काय आयुष्यावरचा होणारा परिणाम आहे जो हातांवरून आपल्याला कळू शकतो? मला शनीबद्दल नक्कीच बोलायला आवडेल. बेसिकली ना, शनी करी धनी असं आम्हाला आमचे सर कायम शिकवायचे. म्हणजे लोक शनीला एवढे घाबरतात, एवढे घाबरतात. शनीचा टेरर आहे, छान शब्द होता. पण शनी असल्याशिवाय ना तुम्हाला पैसे पण नाही मिळू शकत. कारण हस्तसामुद्रिक शास्त्रात शनीवरती जी रेषा जाते तीच भाग्यरेषा आहे आणि तीच फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्याच्या पैशाबद्दल बोलते. म्हणजे शनी नाही आहे असं होऊच शकत नाही, आणि शनी नसेल तर तुम्हाला पैसा कधीच मिळणार नाही. भाग्यरेषा किंवा माणसाला मिळणारा पैसा हा फक्त आणि फक्त शनीमधनंच बघितला जातो. त्यामुळे शनीला घाबरू नका. उलट तुमची भाग्यरेषा चांगली असेल तर शनी तुमचा चांगला हे समजा आणि तुम्ही पुढे चालत राहा, तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे. अच्छा. दुसरं तुम्ही विचारलं की पितृदोष. बेसिकली पितृदोषचा अर्थ काय? माझ्या दृष्टीने घरामध्ये एखाद्याला प्रॉब्लेम आहे, म्हणजे मोठं कुटुंब आहे त्यांचं, 15-20 जणांचं कुटुंब आहे. कुटुंब म्हणजे मी त्यांची फॅमिली ट्री म्हणतो बरं का. घरात 3 जण आहेत त्याला कुटुंब नाही म्हणते मी. माझे आजोबा, माझे काका, आत्या, हे सगळं कुटुंब म्हणजे माझी फॅमिली ट्री. त्या फॅमिली ट्रीमध्ये जर 70 ते 80% लोकांना प्रॉब्लेम आहे तर मी त्याला पितृदोष म्हणतो. जर घरातल्या 70% कमी लोकांना प्रॉब्लेम आहे तर ते त्या माणसाचं नशीब आहे. म्हणजे माझ्या घरात समजा 10 लोक राहत आहेत, 10 पैकी मला प्रॉब्लेम आहे तर माझ्या नशिबाचा प्रॉब्लेम आहे. पण 10 पैकी 8 जणांना, 7 जणांना प्रॉब्लेम आहे. हे का होऊ शकतं? हा विचार आपण कधी केला आहे का? की बऱ्याचदा तुम्ही जर बघितलं असेल, जे संस्थानिक होते किंवा जे मोठी मोठी घराणं आहेत त्यांच्या सगळ्यांमध्ये हा दोष दिसून येतो की कोणाला मूल होत नाही, कोणाचं लग्न होत नाही, कोणाचं लग्न टिकत नाही. हे प्रॉब्लेम का होतात? तर हे पितृदोषामुळे होतात. आणि ते हातावर दिसतात का? तर 100% दिसतात. हातावरती त्याच्यात पण 3 डिवायडेशन केलेलं, एक कठोर पितृदोष, मध्यम पितृदोष आणि सौम्य पितृदोष. आणि त्याच्यावरनं त्यांच्या आयुष्यात काय काय घडलेलं आहे किंवा काय काय घडणार आहे या गोष्टीसुद्धा आपल्याला कळतात. अरे बापरे. म्हणजे येणाऱ्या अडचणी असतील,
म्हणजे बऱ्याचदा एक मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक कुटुंब आलं होतं, प्रचंड सुंदर भाग्यरेषा, तरी पण इतके कर्जात बुडालेले आहेत, पैसाच येत नाही आहे. का तर व्यक्तीचा कुटुंब प्रमुख जो होता त्याच्या हातावरती जबरदस्त पितृदोष दिसत होता. अच्छा. म्हणजे त्यातला एक म्युझिक कंपोजर होता आणि तो मुलगा, म्हणजे सगळं चांगलं आहे सगळं, पण यशच येत नाही आहे. बरं. आर्थिक नुकसानच खूप होतं आहे, हात खूप चांगला. मी जेव्हा डिटेलमध्ये स्टडी केला तेव्हा मला जाणवलं त्यांच्या कुटुंब प्रमुखाच्या हातावरती तो पितृदोष दिसतोय आणि त्या पितृदोषाचा अख्ख्या कुटुंबाला प्रॉब्लेम येतोय. बरं. म्हणजे आपल्याला हात बघताना कधीच ती व्यक्ती अशी समोर ठेवून त्याचा अभ्यास नाही करत. त्या व्यक्तीच्या मागच्या 3 पिढ्या म्हणजे आजोबांनंतरची पिढी आणि त्याची पिढी, या अख्ख्या पिढीचा जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा आपण डिटेलमध्ये जातो आणि त्या व्यक्तीला खूप छान सोल्युशन देतो. माझ्याकडं एक, मी नाव नाही सांगत त्या व्यक्तीचं, फक्त उदाहरण देतो. आणि एकतर तो हिंदू पण नाही आहे, तरी पण त्याचा ह्या शास्त्रावरती विश्वास तो आला, त्याच्या हातावरती मला पितृदोष दिसला. मी त्यांना विचारलं की तुमची वडिलोपार्जित काही जमीन वगैरे काही आहे का, आणि त्या जमिनीमध्ये मंदिर किंवा समाधी काही आहे का, हे दोन्ही खरं ठरलं. मी जे काही 4-5 प्रश्न विचारले ते सगळे प्रश्न बरोबर ठरले. तो माणूस माझ्याकडे जेव्हा आला होता तेव्हा खूप आर्थिक तंगीत होता आणि पुढच्या 1.5 ते 2 वर्षात त्या व्यक्तीने दुबईमध्ये ऑफिस टाकलेलं आहे. बापरे. एवढा ड्रास्टिक चेंज हा पितृदोष आणि त्याच्यावरच्या उपायांनी होतो. आणि उपाय म्हणजे आपण कुठलीही पूजा वगैरे सांगत नाही, रोज त्या व्यक्तीला घरगुती घरी काय करायचं ते मी सांगितलं. बरं. माझे शक्यतो उपाय जे असतात ते कुठलेही खर्चिक टाकणारे, कारण आधीच आपल्याकडे जो आलेला माणूस असतो तो त्रासलेला असतो. 100%. कुठल्याही ज्योतिषाकडे जाणारा माणूस आनंदी आहे, मी सुखी आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून येत नाही. दुःखीच माणूस आपल्याकडे येतो आणि त्याला अजून दुःखात टाकणारा, अजून खर्चिक टाकणारे उपाय न देता मी साधे सोपे उपाय देतो जे घरगुती करता येतात, पण त्याचा इफेक्ट एवढा होतो की त्या माणसाचं जो पैशाने ग्रासलेला होता 1.5 ते 2 वर्षात त्याचं दुबईमध्ये ऑफिस होतं. एवढा फरक पडू शकतो. अच्छा. पितृदोष म्हणजे नक्की काय असतो? म्हणजे पूर्वजांचे काही त्यांनी केलेल्या कर्मांची आपल्याला फळं भोगायची असतात, किंवा पितृदोषचा अर्थ काय नक्की? पितरांचे दोष हाच त्याचा मुख्य आहे. पितरांमुळे लागलेले म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, त्या व्यक्तीला मी विचारलं तुमची काही जमीन आहे का, जमिनीमध्ये काही देव आहे का, जमिनीमध्ये काही समाधी आहे का. तर आपल्या पूर्वजांकडनं किंवा आपल्या मागच्या पिढीकडनं काही राहिलेली कर्म असतात. अच्छा. ओके. किंवा बऱ्याचदा आपल्या मागच्या पिढीमध्ये काही अपघात किंवा अपमृत्यू, आपण त्याला म्हणू, अपमृत्यू झालेले असतात. काही जळून गेलेले व्यक्ती असतात, काही बालपणीच मेलेले किंवा काही बऱ्याच ठिकाणी मारलेले पण असतात. त्यांचे दोष आपल्याला लागतात. अच्छा. म्हणून मी मगाशी जे म्हणलं ना, संस्थानिक जे असतात त्यांच्या पिढ्या खूप मोठ्या असतात, त्यांचं घर किंवा कुटुंब हे खूप मोठं असतं, गोतावळा खूप मोठा असतो. सो त्यांच्याकडे अशा गोष्टी घडलेल्याच असतात. त्यामुळे मी जेवढे आत्तापर्यंत वंशज बघितले किंवा जे मोठी घराणी बघितली त्यांच्यामध्ये हा दोष खूप जास्त आढळून येतो. अच्छा. शनीबद्दल चर्चा चालू होती आपली, तर शनी 7.5 ज्यांची आत्ता सुरू आहे, तर त्यांच्या हाताचे काय काय पॅटर्न्स दिसतात, आणि म्हणजे 7.5 सुसह्य होणार आहे की त्यांना प्रॉब्लेम होणार आहे, हे हात बघून कसं सांगता येईल? बेसिकली 7.5 म्हणजे तुम्हाला त्रासच देते असं अजिबात नाही. हे पहिले गैरसमज डोक्यातनं काढून टाका. ओके. तुम्ही जर योग्य रीतीने योग्य दृष्टीने तुम्ही तुमची कामं करत राहिलात तर शनी तुम्हाला त्रास नाही देणार आहे, फक्त शनी तुम्हाला आठवण करून देणार की तुम्ही कुठल्या मार्गाने चाललेला आहे. बरं. तुम्ही सरळ मार्गी चाला, तुम्ही योग्य ते कामं करा, योग्य पद्धतीने कामं करा, शनी तुम्हाला कधीच त्रास देत नाही. शनी फक्त आणि फक्त तुम्हाला फायदाच देतो, लाभच देतो. म्हणजे 7.5 कोट्याधीश झालेली लोक पण मी बघितलेली. बरं. 7.5 तुम्हाला कायम त्रासच देते, फायनान्शियल प्रॉब्लेम देते. हे खरं तर पहिले मनातनं काढून टाका. शनीला दोष देणं कमी करा. टेरर विचारा शनी. तुम्ही शनीला दोष देणं कमी करा. शनीसाठी तुम्ही म्हणजे एखाद्या विषयी तुम्ही वाईट बोलताय किंवा माझी 7.5 सुरू झाली आहे, माझं आता काही खरं नाही, हे जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सला तो एक संदेश देताय. ओके. आणि तो संदेश फिरून तुमच्यापर्यंत येतो, एवढंच आहे. त्यामुळे तुम्ही हा गैरसमज पहिले मनात नका. आपल्याकडे ती म्हणत झाली आहे ना, काही वाईट काळ आला आयुष्यात की माझी 7.5 सुरू झाली. मी त्यांना एक वेगळी म्हण देतो, शनी करी धनी. क्या बात आहे. ही एक म्हण तुम्ही कायम लक्षात ठेवा, तुम्हाला त्रासच नाही होणार. क्या बात आहे, एक नंबर. मगाशी जे नवरा बायकोच्या नात्याबद्दल आपण बोलत होतो, तर घटस्फोट पण दिसतो हात बघून. घटस्फोटाबद्दल माझं थोडंसं वेगळं मत आहे. म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये लग्नासाठी 4 ते 5 दिवसांचे विधी आहेत.
करेक्ट. पण हिंदू संस्कृतीच्या कुठल्याही ग्रंथ, उपनिषद जे काय तुम्ही उघडून बघाल त्याच्यात घटस्फोट हा साधा संज्ञासुद्धा नाही, साधं ते अक्षरसुद्धा नाही आहे. त्यामुळे घटस्फोट हातावरनं दिसतो का, तर माझं उत्तर आहे नाही. पण इतके घटस्फोट तर होत आहेत. घटस्फोट हे बेसिकली पाश्चिमात्य संस्कृतीतनं आपल्याकडे आलेलं आहे. बरोबर. घटस्फोट म्हणजे काय, वेगळं राहणं, करेक्ट, कायदेशीर किंवा टर्म आहेत. कायदेशीररित्या वेगळं राहणं किंवा नातं न टिकणं. बरोबर. मी नक्की सगळ्यांना सांगतो, नातं टिकेल की नाही ते मी बघतो, नातं चांगलं राहील की नाही हे मी बघतो. तुम्ही जर ॲडजस्टमेंट करून घेतली तर ते नातं नक्की टिकणार आहे. तुम्ही विभक्त होणार नाही आहेत, वेगळे होणार नाही आहेत, घटस्फोट होणार नाही आहे. पण तेच जर तुमच्या हातावरच्या रेषा सेम आहेत. आता ह्याला माझं एक उत्तर असं असतं, एक 10 ते 20 वर्षांपूर्वी किंवा 30 वर्षांपूर्वी जसे हात होते तसेच आत्ता आहेत. किंवा कुंडल्यांमध्ये जरी आपण गेलो, ग्रह तेच होते, आत्ताही ग्रह तेच आहेत. आत्ता घटस्फोट का होत आहेत, आधी का होत नव्हते. त्यामुळे घटस्फोट योग हा खरं तर हस्तसामुद्रिक शास्त्रात नाहीत. ओके, माझं स्पष्ट मत आहे, हा योगच नाही. ना तो कुंडलीत आहे, ना तो हस्तसामुद्रिकमध्ये. हां, पण रिलेशन तुमचं कसं असेल, तुमचं वैवाहिक जीवन कसं असेल, हे आपण हातावरनं कुंडलीद्वारे नक्की बघू शकतो. अच्छा. फक्त आणि फक्त सध्या लोकांची मानसिकता ॲडजस्टमेंटची राहिलेली नाही आहे, म्हणून घटस्फोट वाढलेत. एवढंच माझं त्याच्यावरती मत आहे. ओके. कपल आल्यानंतर तुम्ही काय काय बघता जेणेकरून त्यावरून समजतं की हे दोघे एकमेकांसाठी कम्पॅटेबल आहेत, किंवा वाद होतील, किंवा विभक्त व्हायची वेळ येऊ शकते? मगाशी जे मी मुद्दे सांगितले गुणमिलनच्या वेळेस, मी खरंच तेच बघतो. दोन्ही कपलचे मी मुद्दे लिहून घेतो. म्हणजे मुद्दे असतात एका बाजूला, वरती नावं असतात. आणि मी हातावरचे पॅटर्न्स म्हणतोय की यात काय, कुठला भाग सांगतो? ओके, हातावरचं जर तुम्ही म्हणाल तर मी पहिल्यांदा त्या व्यक्तीची विवाहरेषा बघतो. विवाहरेषा म्हणजे करंगळीच्या आणि या हृदयरेषेच्या मधली रेष, जी आडवी आतनं बाहेरनं आत येते, ती रेष मी बघतो. ती रेष कशी आहे, ती रेष कुठल्या वर्षी आहे. सर्वात पहिले त्याचं कुठल्या वर्षी लग्न होणार आहे. समजा दोघंजण माझ्याकडे आलेत आणि एकाच्या हातात त्याच्या 23व्या आणि एकाच्या हातात त्याच्या 25व्या वर्षी लग्न आहे, आणि ते वय सोडून किंवा त्या वयात लग्नच नाही आहे त्या हातात, तर मी सांगेन की हे वयात तुम्हाला थांबावं लागणार आहे, तरच तुमचं लग्न होणार. अच्छा. म्हणजे लग्न तुम्हाला करायचं आहे, हे कधी करायचं आहे ते सुद्धा मी सांगतो की ह्या वयात झालं तरच ते विवाह टिकणार आहे, तो चांगला राहणार आहे. त्याच्यानंतर मग मी काय बघतो, आयुष्यरेषा बघतो दोघांची. आयुष्यरेषा चांगली आहे का, नाहीतर तुम्ही लग्न केलं आहे आणि नंतर तुमचे दोघांमध्ये खटके उडत आहेत, मानसिक त्रास आहे, तर त्या आयुष्यरेषेवरचे आडव्या रेषा मी बघतो. आयुष्यरेषा आणि मस्तक रेषेमध्ये जेव्हा अंतर येतं, बऱ्याच लोकांची ह्या दोन रेषा चिकटून असतात आणि बऱ्याचदा बऱ्याच लोकांचे ते वेगळे असतात. जेव्हा वेगळे असतात तेव्हा अशी व्यक्ती स्पष्ट विचाराची किंवा खूप जास्त स्पष्ट आणि खरं बोलणारी, बोलताना टोन थोडासा हाय असणारी अशी असते, आणि त्यावेळेस त्या व्यक्तीच्या रिलेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी बघून मग मी तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न करा की नको हे सांगतो. अच्छा. घटस्फोटाचं प्रावधान आपल्या संस्कृतीमध्ये नाही. 2 लग्नांचा तर पूर्वी होतं. बरोबर. तर 2 लग्न होतील किंवा पुनर्विवाह होईल असं हाताची कुठली रेष सांगते? आता 2 विवाहरेषा म्हणजे 2 लग्न, हां. हे खरं तर खूप जास्त मिसकन्सेप्शन आहे. एकदम जनरलाइज आहे ते, काहीतरी उगाच म्हणजे म्हणजे प्रत्येक जण आपला हात बघतो आणि अरे माझ्या हातात 2 लग्न आहेत, मग तो खुश होतो का त्रासदायक होतो ते माहित नाही. खरं. अरे ते म्हणजे रेषा तर सोड, 2 भवरे असतील तरी म्हणतात तुला 2 बायका. बेसिकली हातावरच्या 2 विवाहरेषा ह्या बऱ्याचदा जेव्हा त्या 2 रेषा पॅरलल असतील ना, तेव्हा त्यांचं वैवाहिक सुख खूप जास्त चांगलं असं देखील दाखवतं. आणि काही वेळा संतान प्राप्ती ही रेषेवरनं सुद्धा दिसते. बरं. त्यामुळे 2 विवाहरेषा आहेत म्हणजे तुमची 2 लग्न झाली आहेत असं अजिबात नाही. ते डोक्यातनं काढून टाका आणि त्याच्यामुळे त्रास पण करून घेऊ नका. ओके. बराच विस्तृत विषय झाला आहे. आता हस्तरेषेच्या अवतीभवती फिरणारा सगळ्यात मेन मुद्द्यावर मला यायचं ते म्हणजे करिअर. प्रत्येकाला करिअरचं टेन्शन असतं. मग मी जे निवडलं आहे ते योग्य आहे की जॉब करावा, बिझनेस करावा, पैसा कसा येईल, काय येईल. तर करिअर संदर्भात हातावरचे कुठले कुठले भाग काय काय सांगतात? करिअरच्या संदर्भात सर्वात पहिले आपल्या समोर येते ती भाग्यरेषा. भाग्यरेषा म्हणजे कुठूनही निघणारी पण शनीचं बोट जे आहे त्याच्या खाली जाऊन थांबणारी रेषा म्हणजे भाग्यरेषा. बरं. आणि म्हणजे 90% प्रश्न हे आजकाल फक्त आणि फक्त भाग्यरेषेवर येतात. म्हणजे मी जॉब करावा का,
मी बिझनेस करावा का, मी गव्हर्नमेंट जॉब करावा का, हे सगळे प्रश्न भाग्यरेषेवरनं आपल्याला बघता येतात. बरं, काय काय पॅटर्न त्याचे, म्हणजे कुठल्या माणसाने जॉब करावा, कुठल्या माणसाने बिझनेस करावा? आता याचे मी 3 डिवायडेशन करतो, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब आणि व्यवसाय. हातावरची जर तुमची सरळ एकच रेषे तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करावा. बरं. जर तुमच्या हातावरती एकापेक्षा जास्त रेषा आहेत तर तुम्ही व्यवसाय करावा, कारण व्यावसायिक हा कायम आणि कायम एकाच व्यवसायावरती कधीच डिपेंड नसतो. बरोबर. त्याचे एकापेक्षा जास्त व्यवसायच असतात. बरोबर. आणि त्यामुळे भाग्यरेषा हे तुमचे इन्कम दाखवते. एकापेक्षा जास्त इन्कम आहेत म्हणजे तुम्ही व्यवसाय करावा. बरं. आणि तुमची एकच रेषे पण ती तुटक आहे, म्हणजे जे स्विच करतात ना, जॉब स्विच करतात, हां, ते आपल्याला हातावरनं जेव्हा भाग्यरेषा तुमची तुटली आहे, तुमची दुसरीकडनं सुरू झाली आहे, तेव्हा हे स्विच जाणवतात. अशा लोकांनी नोकरी करावी. ओके. म्हणजे खालून निघून या मधल्या बोटाकडे सरळ जाणारी असेल तर गव्हर्नमेंट जॉब केला पाहिजे, म्हणजे त्याला चान्सेस असतात. येस. ओके. बिझनेस करताना पण त्याच्यामध्ये अनेकांना पार्टनरशिपची इच्छा असते किंवा पार्टनर असतो सोबत. तर जे पार्टनर असतात तर त्यांच्या हातावरच्या रेषांचं त्या बिझनेसचं भवितव्य कसं ठरतं? आता याच्यात आहे ना, मी पार्टनरचं पण गुणमिलन करतो. जसं आपण लग्नामध्ये गुणमिलन करतो ना, तसं मी बिझनेस पार्टनरचं पण गुणमिलन करतो. मी त्याच्यात काय काय बघतो, जसं मी मगाशी सांगितलं की अंगठ्यावरनं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन कळतं. कोणत्या पार्टनरनी प्लॅनिंग करायचं आणि कुठल्या पार्टनरने एक्झिक्युशन करायचं, कुठल्या पार्टनरची आर्थिक गोष्ट खूप चांगली आहे आणि कुठल्या पार्टनरची काम करण्याची, कष्ट करण्याची हे चांगली आहे. सो असे मी पॉईंट्स त्यांना लिहून घेतो की प्लॅनिंग तुम्ही करायचं, एक्झिक्युशन तुम्ही बघायचं, आर्थिकदृष्ट्या आर्थिक गोष्टी तुम्ही सांभाळायच्या, ॲक्च्युअल वर्क आहे हे तुम्ही बघायचं. तुमचे जे वर्कर्स असतील किंवा तुमच्याकडे जी कामाला येणारी लोक आहेत त्यांना कोणी हँडल करायचं, जे क्लायंट्स आहेत त्यांना कोणी हँडल करायचं, या सगळ्या गोष्टी मी लिहून देतो. त्याच्यानंतर त्यांचं बिझनेस कार्ड कसं असावं, त्यांचा लोगो कसा असावा, किंवा त्यांचं नाव कसं असावं, न्यूमरोलॉजिकल ते करेक्ट नाव कसं असावं, या सगळ्या गोष्टी आपण डिझाईन करून देतो. अच्छा, त्या सगळ्याचा एकूणात फायदा त्या व्यक्तीला झालाच पाहिजे. ठीक आहे. अनेक पालकांचं, म्हणजे ज्यांना मुलं आहेत, ते शिकतायत, काही करिअरच्या एखाद्या टप्प्यावर आता निर्णय घ्यायची वेळ येते, तर पालकांनी मुलांचं कुठल्या वयात योग्य वय आहे की हात दाखवून घ्यावा आणि त्यानुसार गायडन्स घ्यावा? माझं म्हणणं आहे वयाच्या 12व्या वर्षापासून ते 15व्या वर्षापर्यंत करिअर गायडन्ससाठी खरं तर यायला पाहिजे. आता याचं मी कारण पण सांगतो का. माझ्याकडे बऱ्याचदा 35-40मध्ये मुलं येतात की आम्हाला UPSCचं आम्ही 10 वर्ष प्रयत्न करतो आहे पण तो क्लिअरच झाला नाही, आता आम्ही काय करू. सो ह्याच्यात मला मेन प्रॉब्लेम काय जाणवतो माहिती का, ती व्यक्ती जर माझ्याकडे 15, 20, 22, 18 या वर्षातच आली असते ना, मी त्याला सांगितलं असतं तू प्रयत्नच करू नको, कारण त्या हातावरती गव्हर्नमेंट जॉबचे चान्सेसच नाही आहेत. मेजर प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा 35व्या वर्षी व्यक्ती येतो ना, मी गव्हर्नमेंट जॉब, मला UPSCचं मी एवढे अटेम्प्ट्स दिले तरी होत नाही आहे, तर UPSC MPSCचे अटेम्प्ट्स देताना त्यांनी आयुष्यात बाकी काही केलेलंच नसतं आणि जेव्हा त्याचं सिलेक्शन होत नाही त्याच्यासमोर अंधकार असतो. मग अशा लोकांना अंधकारात जायलाच लागू नये याच्यासाठी जर त्यांनी वयाच्या 18व्या वर्षाच्या आधीच जर हात दाखवा, पत्रिका दाखवा, काहीही दाखवा, पण जर ते आधीच दाखवलं तर आपल्याला सांगता येईल की बाबा तू ह्या क्षेत्रात जाऊच नको किंवा तू ह्या क्षेत्रात नक्की जा, प्रयत्न कर, तुला यश आहे. तसंच त्या व्यक्तीने बिझनेस करायचा आहे का नोकरी करायची आहे हे सुद्धा आपण त्या वयातच सांगितलं तर तो त्या दृष्टीनेच प्रयत्न करतो. बरोबर. मग मी MS करावं, MBA करावं, नाही करावं, या सगळ्या गोष्टी आपण साधारण 12 ते 18 किंवा 12 ते 15 या वर्षात आपण त्यांना गाईडलाईन देऊ शकतो. हां, म्हणजे 10वी झाल्यानंतर तो व्यक्ती निर्णय घेऊ शकतो कुठे जायचं. बरेचदा काही लोकांचं एक ऐकायला मिळतं की त्यांना ना घटना होण्याच्या आधीच त्याची चाहूल लागते. जसं मला पण होतं कधी कधी. त्याला जॅपनीज का चायनीजमध्ये देजाऊ काहीतरी म्हणतात. का होत असं? बेसिकली बऱ्याचदा काय होतं, आता हे मंगळ पठार आहे, म्हणजे हृदयरेषा आणि मस्तकरेषाच्या मध्ये हे जे आहे हे याला मंगळ पठार म्हणतात. बरं. आणि त्याच्यावर जेवढे क्रॉस किंवा फुली चिन्ह जास्त तेवढी त्या माणसाला इंट्युशन पॉवर खूप जास्त येते. बरं. म्हणजे बऱ्याचदा मी लोकांना विचारतो घडलेल्या घटना तुम्हाला जाणवतात का, त्यांच्याकडनं उत्तर हो येतं. किंवा अनोळखी ठिकाणी तुम्ही जाऊन आलाय किंवा तुम्ही जाताय आणि या ठिकाणी मी आधी कधीतरी जाऊन आलोय असं तुम्हाला वाटतं का. भरपूर अनुभव असतात. म्हणजे काही लोक तर मी हिमालयात जाऊन आलोय, मी काय
बरंच काय काय सांगतात. किंवा आपण असे बसलोय गप्पा मारतोय आणि गप्पा मारता मारता तुम्हाला फ्लॅश होऊन जातं की अरे मी हे आधी कधीतरी बघितलेलं आहे किंवा हे आधी कधीतरी झालेलं आहे. सो तेव्हा त्या लोकांच्या मंगळपठारावरती फुलीचं चिन्ह खूप जास्त असतं आणि त्यामुळे त्या लोकांना इंट्युशन पॉवर येते. अच्छा, म्हणजे कदाचित माझ्याकडे पण मला असं जेव्हा होतं ना तेव्हा मी मित्रांना वगैरे पण जर ते काही एखादा निर्णय घेत असेल तर मी सांगतो त्यांना, कधी कधी सल्ला देतो ना आपण की नको करू हे, मला वाटतंय की नाही करावं. बरोबर. आणि पुढे जाऊन ते तसं होतं. येस. आता माझ्या कन्सल्टेशनमध्ये पण त्याचा मला खूप जास्त फायदा होतो. हां. बऱ्याचदा त्या व्यक्तीचा तो प्रश्न असतो नसतो तो भाग वेगळा, पण तरी पण मी सांगून जातो की हे थोडंसं टाळ बरं का. त्या व्यक्तीचा प्रश्न नसतो, तो म्हणतो सर हे तुम्हाला कसं कळलं. ते हातावरनं इंट्युशन येतं आणि त्या गोष्टी तिथून बोलून जातात. अच्छा, असे काही विचित्र अनुभव अजून काय काय पाहिलेले असतील क्लायंट? खूप जास्त विचित्र अनुभव म्हणजे माझ्याकडे लिस्ट आहे मोठी, त्यातलं फक्त 1-2 मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे एक हे आली होती, आई आली होती आणि मुलगा बाजूला बसला होता. मुलाचा हात दाखवायचा नव्हता, आईचा हात दाखवायचा होता. त्यांचा काही कारणास्तव घटस्फोट झाला होता म्हणून पुढच्या सगळ्या गोष्टी विचारायला आल्या होत्या. मला का माहीत नाही, मी त्यांना विचारलं मला तुमच्या मुलाबद्दल थोडंसं विचारायचं आहे, मुलाला बोलवता का म्हणजे माझे केबिनच्या बाहेर तो बसला होता. तो आला, मी त्याला विचारलं तुला काही भास होतात का रे. तो म्हणला कसले. मी त्याला विचारलं तू जंगलात गेला आहेस, तुला धबधब्यामध्येच्या बाजूला बसला आहेस, असं काही वाटतं का. थोडं सर मला तसं नाही, पण मला सारखं मी ट्रेकला गेलो आहे, काहीतरी मी एकांतात गेलो आहे असं मला सारखा भास होत असतो. तो बेसिकली मुलगा मला असं का जाणवलं, तो एकटक पंख्याकडे बघत होता आणि पंख्याकडे बघताना काहीतरी पंख्याशी तो वार्तालाप करतो किंवा पंख्याशी बोलतोय असं मला वाटत होतं. मी त्याला विचारलं असं का होतंय तुला. तो म्हणे सर मला पंख्यात काहीतरी वेगळंच दिसतं. किंवा आपले जुन्या काळी हे असतात बघ, बल्ब लावायचं होल्डर असतात, त्याला 3 पॉईंट्स असतात, त्याच्यात त्याला कोणाचा तरी चेहरा दिसायचा. बरं. मग हे त्या मला माहीत नाही का, मला तेव्हा त्या व्यक्तीशी बोलावं असं वाटलं. ती आई म्हणे आम्हाला पण, म्हणजे तो मुलगा जवळपास एक 13-14 वर्षाचा होता. ती म्हणे आम्हाला हे आत्तापर्यंत माहीत पण नव्हतं तो असं काहीतरी करतो. बरं. मग तेव्हा ते व्यक्तीशी मी बोललो, त्याच्याशी चर्चा केली. त्याच्या घरात जे काही वादविवाद झाले होते ज्याच्यामुळे त्याची आई वेगळी झाली होती, पण त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट त्या मुलावरती पडला होता आणि त्याला एकांतात जावंसं वाटत होतं. आणि त्या सगळ्यातनं त्या गोष्टी बाहेर आल्या. तो म्हणजे आईचे प्रश्न मे बी असले असते की त्याचं करिअर काय आहे हे काय, पण ते प्रश्न नसता नंतर प्रश्न आला हा ह्याच्यातनं बाहेर कसं पडेल. बापरे. मग त्याच्यावरती आम्ही प्रॉपर ट्रीटमेंट केली. आम्ही याला ट्रीटमेंटच म्हणतो, म्हणजे फक्त औषधं देणं हे ट्रीटमेंट नाही आहे, आम्ही याला पण ट्रीटमेंट म्हणतो. त्याला प्रॉपर गायडन्स दिला, त्याला काही थेरपीज सांगितल्या, तो त्याच्यातनं छान बाहेर पडला, आज व्यवस्थित जीवन जगतोय. बरं. बऱ्याचदा आता आपण ज्या काही ट्रीटमेंट्स देतो, म्हणजे माझ्या याच्यावरती तुम्हाला रिव्ह्यूज पण बघायला मिळतील. डिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना पण आपल्या थेरपीचा खूप जास्त फायदा होतो. बरं. म्हणजे तुमची मस्तक रेषा जर चंद्रावरती गेली असेल तर तुम्ही खूप जास्त लवकर डिप्रेशनमध्ये जाता. बरं. आणि अशा व्यक्तीला काही साधे सोपे आणि बिनाखर्चिक उपाय देऊन आपण त्या डिप्रेशनमधून काढू शकतो. एक व्यक्ती होता, त्याला गोळी चालू होती डिप्रेशनची आणि खूप स्ट्रॉंग हेवी गोळ्या होत्या, म्हणजे इतक्या हेवी होत्या की त्याला भास व्हायचे, त्याला वेगळ्या गोष्टी जाणवायच्या, त्याला झोप लागायची नाही, झोप जास्त लागायची, हार्मोनल इम्बॅलन्स व्हायचा. अशा व्यक्तीची गोळी पण आपण कमी केलेली आहे आणि त्यांनी ते विशेषतः लिहून पाठवलं आहे मला की सर तुमच्या ह्या थेरपीमुळे माझी गोळी कमी झाली आहे ती. सो हे शास्त्र असं आहे ना, आपण खूप मोठ्या प्रमाणात ह्याला वापरू शकतो आणि आपल्या जीवनात त्याचा खूप जास्त प्रभाव पाडू शकतो. अच्छा, अशा कुठल्या हातावर काही रेषा असतात की ज्या फारच युनिक आहेत, म्हणजे एकदम रेअर बघायला मिळतात. जसं काही काही कंपनीचे ट्रक असतात बघ, ज्यांना एक गिअर दिलेला असतो जो फक्त खूपच हेवी लोड झाला कीच वापरायचा असतो, अदरवाईज तो काम करत नाही. पण अशा कुठल्या रेषा असतात? अशी रेषा एक खूप चांगली अशी रेष आहे रविरेष. खूप कमी लोकांच्या हातामध्ये रविरेष जी आहे, म्हणजे हे रवीचं आहे, रवीचे बोट आहे. जशी भाग्यरेष म्हणजे शनीकडे जाणारी रेष, बरोबर, तशी रविरेषा म्हणजे रवीच्या बोटाकडे जाणारी रेषा ही रविरेषा. खूप कमी लोकांमध्ये ही रविरेषा खूप चांगली असते आणि न तुटलेली असते. आणि अशी रेषा तुम्हाला मी नावं सांगतो,
सुंदर पिचाई, त्याच्यानंतर आपले माजी मुख्यमंत्री चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण बाबा त्यांच्या हातावरती आहे. त्याच्यानंतर ऋतिक रोशनच्या हातावरती खूप छान रवी रेषा आहे. रवी तुम्हाला मानसन्मान मिळवून देतो. सो हे जे सगळे फेमस झालेले सेलिब्रिटीज आहेत ना, सेलिब्रिटीज म्हणू किंवा राजकारणी म्हणू किंवा कुठलीही व्यक्ती जी फेमस होते त्यांच्या हातावर रवी रेषा असतेच असते. आणि जे व्यावसायिक असतात ना त्यांच्या हातामध्ये बुधरेषा ही असतेच असते आणि ती खूप क्वचित लोकांमध्ये दिसते. सगळ्यांच्या हातात बुधरेषा नसते. पण जे बिझनेसमन आहेत, जे खूप चांगल्या लेवलला गेलेले बिझनेसमन आहेत, त्यांच्या हातावरती बुधरेषा नक्की दिसते. अच्छा, असे कुठले अजून काही साईन्स असतात की जे हातावर असणं ही चांगली गोष्ट नाही आहे? चांगली गोष्ट नाही आहे. ओके, हे माहिती पाहिजे कारण हा थोडासा निगेटिव्ह शेड असलेला प्रश्न आहे, पण तरी त्यावर थोडक्यात का होईना आपण चर्चा करू. बरं, आयुष्य रेषेला आतमध्ये चौकोन असणं हां, हे तुम्हाला म्हणजे तुरुंगवासात पाठवणारं चिन्ह आहे. ओके, नाही आहे माझ्या हातावर. त्याच्यानंतर मग तुरुंगवासाचं कारण काय? काही असू शकतं. कारण काही असू शकतं. यस, कारण काही असू शकतं. आयुष्य रेषेला आतमध्ये एक रेषा असणं आणि त्याला शिडीसारखा आकार तयार होणं हे कोर्ट केस दाखवतं. मग कोर्ट केस काही लग्नासंदर्भात असेल, जमिनी संदर्भात असेल किंवा इतर काही, पण ते असलं तर कोर्ट केस दाखवतं. विवाह रेषेला फाटे, म्हणजे विवाह रेषा जिथं संपते तेव्हा जेव्हा कृती होत असेल, 2 त्याला फाटे उठत असतील तर वैवाहिक गोष्टींमध्ये अडचणी. बरं. मस्तक रेषा जर तुटली असेल तर डोक्यावरती होणारे आघात किंवा मायग्रेन. हार्ट लाईन जर तुटली असेल तर हार्ट अटॅक. मस्तक रेषेवरती जर यव असेल तर पक्षाघात किंवा म्हणजे डोक्याशी रिलेटेड काहीतरी आजार. आयुष्य रेषा तुटलेली असेल तर आयुष्याला खूप मोठा धोका, होणारे अपघात हे दर्शवतात. त्यामुळे अशा रेषा शक्यतो हातावरती नसाव्यात. अच्छा. त्याच्यानंतर तीळ हा हातावरती कुठेही वाईटच. अच्छा, काही लोकांच्या हातावर असतो तीळ, भरपूर असतात. आणि तो गोरा भाग असल्यामुळे तो उठून दिसतो. येस, हातावरती कुठेही तीळ हा वाईटच. तळ हातावर म्हणतोय. तळ हा जो विजिबल भाग आहे त्या हातावरती तीळ कुठेही वाईटच. मग तीळ ज्या भागात आहे त्या भागाचं तो दुर्बलत्व देतो. बऱ्याचदा असं झालेलं आहे की तीळ येतात जातात बरं गाणी. हे असं नाहीये की तीळ कायम पहिल्यापासूनच आहे. तीळ येतात जातात. जेव्हा तीळ येतो तेव्हा तो काहीतरी भयानक आजार घेऊन येतो. आणि तीळ जातो तेव्हा त्या आजाराची तीव्रता कमी होते. म्हणजे एक्झाम्पल अशी आहेत की एका व्यक्तीला शनीच्या बोटावरती तीळ आलं आणि त्या व्यक्तीला तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. बापरे. जसा जसा तो फेंड झाला तशी तशी ती व्यक्ती हळूहळू त्याच्यातनं बाहेर पडली. पण तो तीळ कधीच जाणार नाही, कारण कॅन्सरची औषधंही आयुष्यभर घ्यावी लागतात. त्यामुळे तो तीळ कधीच जाणार नाही आहे. पण जी साध्या गोष्टी असतात, म्हणजे एखाद्याचा ॲक्सिडेंट होणार आहे किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावरती काहीतरी येणार आहे, मग ते बऱ्याचदा वार झालेले असतात चेहऱ्यावरती, ते सुद्धा शुक्रावरती तुम्हाला तीळ येतो आणि तुमचा चेहरा खराब होतो. किंवा काहीतरी सर्जरी करावी लागते, काही होतं, लागतात, ॲक्सिडेंट होतं, तेव्हा शुक्रावरती तीळ आलेले असतात. ओके. सो तीळ हातावरती कुठेही नकोत. अच्छा. एक असा प्रश्न आहे की खूप लोक या सगळ्या शास्त्रांमध्ये इतके स्वतःला गाडून घेतात किंवा इतकं सारखं बघत असतात, या गुरूंकडे जा त्या गुरूंकडे जा, की ते कर्मावरचा विश्वासच त्यांचा उडून गेलेला असतो, फक्त एवढंच बघत असतात. तर अशा लोकांसाठी तुम्ही, आपण समारोपाकडे येतोय, तर काय सांगशील की कर्मावर किती विश्वास असला पाहिजे आणि फक्त याच्यावर किती अवलंबून राहायला पाहिजे? मी तर म्हणतो याच्यावरती खरंच अवलंबून नका राहू, याला गायडन्स म्हणून घ्या. ओके. बऱ्याचदा आम्हाला प्रश्न विचारतात, आता याचा थोडासा विरोधाभास प्रश्न, की गोष्टी बदलणारच नाही तर का हात बघायचा, 100% घडणाऱ्या गोष्टी घडणारच आहेत तर हात का बघायचा, हे प्रश्न मला खूप वेळा लोक विचारतात. माझं त्यांना एकच उत्तर आहे, मला समजा इथून कोल्हापूरला जायचं आहे, मला रस्ता माहिती आहे, तरी पण मी GPS लावणार. का लावणार? तर कुठे ट्रॅफिक जाम आहे का, कुठून रस्ता खराब आहे का, कुठं मला लवकर जाता येणार आहे का, फक्त आणि फक्त या गायडन्ससाठी मला GPS वापरायचं आहे. याचा अर्थ असा आहे का की मला रस्ताच माहीत नाही आहे, माझं डेस्टिनेशन पण फिक्स आहे, मला त्याचा रस्ता पण माहिती आहे, तरी पण मी GPS लावणार. तसंच तुम्ही हात किंवा कुंडली किंवा हे शास्त्र आहे त्याचा आधार घ्या. कसा आधार घ्या? तर तुमची भाग्यरेषा जेव्हा खूप स्ट्रॉंग आहे तेव्हा बिंदास रिस्क घ्या.
जेव्हा तुमची भाग्यरेषा खूप स्ट्रॉंग आहे तेव्हा बिंदास्त रिस्क घ्या, आणि जेव्हा भाग्यरेषा खराब आहे तेव्हा अतिशय जपून पैशांचा वापर करा. बरं. म्हणजे मी काय सांगितलं, मी तुमची घटना नाही बदलू शकणार आहे, जिथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे ते येणारच आहे. फक्त तुमची मानसिकता मी आधी तयार करून घेतो की ह्या वर्षात तुम्हाला अडचण येणार आहे, तुम्ही काळजी घ्या. बरोबर. जेव्हा गोष्टी आधीच समजतात ना तेव्हा होणारा मानसिक त्रास कमी होतो. म्हणून आम्ही कायम सांगतो की ह्या गोष्टीचा GPS सारखा वापर करा, याच्यावरती अवलंबून कधीच राहू नका. ओके. येस. प्रचंड डीप चर्चा झाली आपली, भरपूर काय काय कळलं आहे मला. थोडंसं प्रत्येक शास्त्राला जे काही लिमिटेशन्स असतात तर त्याच्याकडे यायचं आहे. तर सामुद्रिक शास्त्राचे पण काही लिमिटेशन्स आहेत का? नक्कीच. सामुद्रिक शास्त्राला एक मोठं लिमिटेशन असं आहे, कुंडलीद्वारे जसं आपण मुहूर्त काढू शकतो, म्हणजे आपण ठराविक दिवसापर्यंत जाऊ शकतो, तसं सामुद्रिक शास्त्रात आपण दिवसापर्यंत नाही जाऊ शकत. आपण महिन्यापर्यंत नक्कीच जाऊ शकतो. ह्या महिन्यात ही गोष्ट होईल एवढं सांगू शकतो, पण महिन्यातल्या या दिवशी एखादी गोष्ट घडेल हे आपण सामुद्रिक शास्त्रात म्हणजे सांगू नाही शकत. अच्छा. एक क्युरिओसिटी मला कायम वाटते की ज्यांना हे सगळं शास्त्र कळतात, त्यांना त्यातलं डीप नॉलेज आहे, तर तुला स्वतःचा हात बघताना भीती नाही वाटत कधी की माझ्या आयुष्यात हे घडणार आहे? भीती म्हणण्यापेक्षा मी जसं मगाशी सांगितलं की GPS सारखा वापर करायचा आहे. जर समोर मला माहिती आहे की काहीतरी अडचण आहे, तेव्हा मी स्वतःलाच प्रिपेअर करून घेतो की ह्या गोष्टीत नाही करायचं, हे अडचण येणारच आहे, मग ती अडचण मी नाही बदलू शकत आहे. त्यामुळे मी तेव्हा फक्त काळजी घेऊ शकतो. फक्त एकच होतं की मला आधी कळलेलं असतं, त्याच्यामुळे मी प्रिकॉशन घेतलेली असते, आणि त्यामुळे ते जे काही घटना घडणारे असते त्याचं जे काही कमी प्रमाणात ती घडते, एवढंच. अच्छा. ओके. हा पॉझिटिव्ह वे झाला, मी ते पॉझिटिव्हनी घेतो. अच्छा. आणि दुसरी एक खूप चांगली गोष्ट आहे, माझ्या मस्तक रेषेवरती येऊ आहे, त्यामुळे मला विसरण्याची खूप चांगली कला देवाने दिलेली आहे. त्यामुळे गोष्टी मी खूप लवकर विसरतो. अरे वा वा. त्यामुळे मला जरी कळलं की हे होणार आहे, मग माझ्या बाबतीत असेल, माझ्या घरच्यांच्या बाबतीत असेल, जे काय असेल, वाईट गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी मी विसरून जातो. आणि विवाहित पुरुषांनी विसरण्याची कला अवगत जेवढा लवकर कराल तेवढं चांगलं. ॲक्च्युली याच्यावरती लेख लिहिलेला आहे. अच्छा. हां, म्हणजे मला याच्यावरती लेख लिहायला खूप आवडतात. जवळपास 50 ते 55 लेख मी लिहिलेले आहेत. म्हणजे सॉरी, मी हे पण विसरलो. अच्छा. हे ठेवणार आहे मी पॉडकास्टमध्ये. स्मरणशक्ती शाप की वरदान या नावाचा लेख आहे माझा. क्या बात आहे. हां, म्हणजे मी याच्यावरती लिहिलेलं आहे. मस्त मस्त, एक नंबर. हे करत असताना तुम्ही एथिक्स काय काय पाळतात, की अशा गोष्टी आहेत की समोरच्यानी जर विचारल्या तरच सांगायच्या, किंवा त्याने खूप खोदून जरी विचारल्या तरी या लिमिटपर्यंतच ओपन व्हायचं? सर्वात पहिले तर मृत्यू सांगायचा नाही. हे आम्हाला खूप म्हणजे पहिल्यापासून आम्हाला सांगितलेलं आहे. मृत्यू बघता येतो का, मृत्यू कसा बघावा, या सगळ्या गोष्टी वेगळ्या, पण मृत्यू सांगायचा नाही हे सर्वात पहिलं. पण कळतं. अच्छा. पण मृत्यू सांगायचा नाही. दुसरी गोष्ट, समोरचा ज्या प्रश्नासाठी आलेला आहे फक्त आणि फक्त तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. बरं. हे का सांगितलं आहे तर समोरचा तुमच्याकडे आला आहे, माझा नोकरी कधी लागेल किंवा मला इन्क्रीमेंट आहे का ह्या प्रश्नासाठी, आणि जर तुम्ही सांगितलं पुढच्या 5-1 वर्षामध्ये तुम्हाला ॲक्सिडेंट होणार आहे, बरोबर, हे सांगितलं तर पुढचे 5 वर्ष ती व्यक्ती ॲक्सिडेंट होणार आहे ह्या भीतीखालीच मरत असतो. बरोबर. त्यामुळे आम्हाला कायम एक सांगितलेलं की समोरचा जेवढा प्रश्न विचारेल त्याच प्रश्नाचं उत्तर त्याला सांगायचं आहे. हां, समोरच्याने विचारलं की बाबा मला काही धोका आहे का, मला काही काळजी घेणं गरजेचं आहे का, त्यावेळेस नक्की सांगा की ही गरज आहे, ही काळजी घेणं गरजेची आहे. कारण तो त्या माइंडसेटने चाललेला असतो की मला काय काय काळजी घ्यायची ते विचारण्यासाठी. सो हे एक आम्ही कायम पाळतो की जेवढा प्रश्न आहे त्याच्या भोवतीच आपण हात बघायचा आणि उत्तर द्यायचं. अच्छा, म्हणजे हात बघायला येणाऱ्यांसाठी ही टीप आहे की येतानाच तुम्ही भरपूर प्रश्न घेऊन या, म्हणजे समोरच्याला अडचणीत टाकणार नाही. याच्यात मी एक वेगळा उपाय त्यांना दिलेला असतो. माझ्याकडे आल्यानंतर पुढचे 3 महिने मी पैसे घेत नाही. फॉलोअपसाठी आपण तेवढा वेळ ठेवतो, जेणेकरून पहिल्यांदा आल्यानंतर माणूस गोंधळूनच जातो, कधीच त्याला सगळे प्रश्न विचारता येत नाही. सो पुढच्या 3 महिन्यात तुम्ही कधी एकदा या, तुमचे प्रश्न लिहून आणा किंवा जे काय आहे ते या, आपण फ्री कन्सल्टेशन देतो तेव्हा. अच्छा, ओके. हां, ती क्लॅरिटी येते म्हणजे तोपर्यंत. अच्छा. पत्रिका बघून जे उपाय देतात लोकांना, तर हे मी खूप लोकांकडून ऐकलं आहे की त्या लोकांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, कारण ते इतरांच्या आयुष्यातले घडणारे प्रसंग त्याची दाहकता कमी करत असतात किंवा ते कॅन्सल करत असतात, टाळत असतात. तर स्वतःच्या पुढच्या पिढ्यांना त्रास होतो, यात कितपत सत्य या गोष्टीमध्ये? या प्रश्नाला मी थोडंसं करेक्ट असं करीन
की ते फक्त दाहकता कमी करतात, टाळू नाही शकत. अच्छा. टाळू कोणीच नाही शकत. बरं. बेसिकली तुला समजा हार्टचा प्रॉब्लेम आला आहे, तू डॉक्टरकडे गेलास, ते तुला औषध देतात, ऑपरेशन करतात, स्टेम टाकतात, जे काही करतात. त्यांनी तुझा जो काही त्रास आहे तो कमी केला, बरोबर. मग त्यांच्या पिढीला किंवा त्यांना काही त्रास होतो? व्हायला नाही पाहिजे लॉजिकली तरी. म्हणजे लोक फक्त ज्योतिषशास्त्रालाच जे म्हणतात हां. की ज्योतिषशास्त्रामध्ये तुमचे येणारे प्रॉब्लेम्स कमी केले जातात किंवा दाहकता कमी केली जाते, म्हणून प्रॉब्लेम त्यांच्या पिढीला, त्यांच्या पुढच्या पिढीला येऊ शकतात. तर डॉक्टरांचं आपण बघितलं तर त्यांची पुढची पिढी डॉक्टरच होते. बरोबर. उलट ते मोठे मोठे हॉस्पिटल करतात. हां. आम्ही काय सांगतो, आम्ही जे काही उपाय देतो त्यांनी घटना बदलणार नाही आहेत. म्हणजे खूप स्पष्ट, घटना बदलणार नाही आहे. घटनेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन फक्त बदलणार आहे, ज्यामुळे तुम्हाला होणारा त्रास कमी होणार आहे. बरोबर. मानसिक तयारी असणार येस. आहे. खरे. घटना बदलणार नाही आहे. त्यामुळे हे जे म्हणतात ना की पुढच्या पिढीला त्रास होणार आहे, असं काही नाही आहे. ओके, बेस्ट. या पॉझिटिव्ह नोटवर मला वाटतं की थांबावं. खूप डिटेल चर्चा झाली. ॲक्च्युली मला पण याबद्दल जास्त माहीत नव्हतं. प्रश्नांचा अभ्यास करताना खूप काय जेवढे मला प्रश्न पडले ते मी विचारलेत. अदरवाईज बाकीचे जे प्रश्न असतील ते लोक कमेंटमध्ये विचारतीलच. बरोबर. त्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया लोकांनी विचारल्या प्रश्नांबद्दल. नक्की. तर मित्रांनो, प्रद्योत दादांनी खूप छान छान उत्तरं दिली आहेत. अनेक लोकांना याबद्दल खूप कुतूहल असतं, पण 30 सेकंदांचं रील म्हणा किंवा गुगलवर जाऊन गुगल छाप नॉलेज घेऊन जे नॉलेज मिळत नाही ते नॉलेज तुमच्यापर्यंत पोचवावं हा आजच्या पत्राचा हेतू होता. तुम्हाला हे पत्र कसं वाटलं हे नक्की कळवा. पोस्टमनला सबस्क्राईब नक्की करा. दादाच्या पण माहितीच्या लिंक्स ज्या आम्ही खाली टाकतो आहे त्याला पण व्हिजिट करा. आणि तुम्हाला जर कन्सल्टेशन हवं असेल तर आम्ही संपर्कसुद्धा देत आहोत, त्यावर संपर्क करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बघत राहा पोस्टमन. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.